ओके. आवाज येतोय क्लिअर माझा? ओके. ठीक आहे. काल आपण काय बघा, नक्षलाइट मुवमेंट्स किंवा नक्षलवादी चळवळी हा टॉपिक बघितलेला होता आणि त्यानंतर काही पीवायक्यू त्यातले बघितले होते. ओके. सो ते पीवायक्यू मी लिहायला सांगितलेले होते. मला वाटतंय 2 स्टुडंट्सनी ते पीवायक्यू लिहिलेले आहेत. बाकी इतर स्टुडंटनी लिहिलेले नाही. सो ते चेक सुद्धा केलेले आहेत मी. सो ते चेक केल्यानंतर मला हे दिसतंय की ओव्हरऑल तुमच्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीने इम्प्रुव्हमेंट सुरू आहे. की ते आन्सर बघून असं वाटतच नाहीये की तुम्ही जुन्या ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न मध्ये स्टुडंट आहात म्हणून. ओके. आमचं ध्येय किंवा ऑब्जेक्टिव्ह तेच आहे की तुम्हाला त्या लेवल पर्यंत घेऊन जाणं की एक्झामच्या आधी तुम्हाला स्वतःमध्ये तो एक कॉन्फिडन्स यायला पाहिजे की मी स्वतः या डिस्क्रिप्टिव्ह स्टुडंट्स सोबत चांगल्या पद्धतीने कम्पीट करू शकतो. ओके. सो जो आधी कॉन्फिडन्स नव्हता तुमच्यामध्ये की जी गोष्ट आधी इम्पॉसिबल वाटत होती तुम्हाला की एवढा मोठा युपीएससीचा सिलेबस 4-5 महिन्यामध्ये कम्प्लीट होऊ शकतो का. सो ते आम्ही खूप चांगल्या पद्धतीने, म्हणजे तुम्ही जुने ऑब्जेक्टिव्ह पॅटर्नचे स्टुडंट असला तरी डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न मध्ये ज्यांनी अभ्यास केलाय त्यांच्या लेवलला तुम्हाला घेऊन जायचा प्रयत्न करणार आहोत या 4 महिन्यामध्ये. सो ऑलरेडी आपलं एथिक्स कम्प्लीट झालेलं आहे खूप चांगल्या पद्धतीने. आता GS3 सुरू आहे आणि आमचं ध्येय तेच आहे की तुमच्यामध्ये एक जी गोष्ट इम्पॉसिबल वाटत होती ती पॉसिबल करायला तुम्हाला मार्ग दाखवायचा. ओके. सो जे काय मी आन्सर कॉपी चेक केले त्यामध्ये प्रियंका खूप चांगल्या पद्धतीने आन्सर लिहिलेले आहेत. ठीक आहे. प्रेझेंटेशन थोड्या आणखी चांगल्या पद्धतीने इम्प्रूव्ह करू शकतो आपण. जसं की मॅपची प्रॅक्टिस थोडी करायला हवे. ओके. देन सेकंड आन्सर बघितलं मेधावी खूप चांगल्या पद्धतीने. एक ऍडव्हान्टेज काय आहे तुमच्याकडे बघा, प्रेझेंटेशन खूप चांगलं आहे तुमचं. सो त्याचा जास्तीत जास्त फायदा करून घ्यायचा आपल्याला. ओके. आणि दुसरी गोष्ट म्हणजे थोडं क्वेश्चन काही ठिकाणी समजत नाही. आता सुरुवातीचा जो क्वेश्चन होता त्यामध्ये जी पहिला पार्ट होता सामाजिक आर्थिक आणि इतर समस्या, सो ते सुरुवातीला ऍड्रेस करणं गरजेचं होतं. ते आपल्याकडून ऍड्रेस झालेलं नाही. ओके. त्यानंतर आपण डायरेक्ट गव्हर्नमेंट इनिशिएटिव्ह लिहिलेले आहेत. सो क्वेश्चन व्यवस्थित समजला, सगळे पार्ट्स ऍड्रेस केले, प्रेझेंटेशन खूप चांगलं आहे, या गोष्टी केल्या तर आपण खूप चांगल्या पद्धतीने पेपर कव्हर करू शकतो. ओके. क्लिअर आहे? ठीक आहे. आजचा टॉपिक सुरू करूया. आज मी आपल्या ग्रुपवर नोट्स टाकलेल्या होत्या. ठीक आहे. बघितलेत का सगळ्यांनी जो आजचा आपण टॉपिक बघणार आहे? येस. ठीक आहे. जो टॉपिक आजचा बघणार आहे आपण तो आहे नॉर्थ ईस्ट इन्सर्जन्सी, ईशान्य भारतातील बंडखोरी. ठीक आहे. आपण बघतोय बघा लिंकेजेस बिटवीन डेव्हलपमेंट अँड स्पीड ऑफ एक्स्ट्रीमिझम. त्यामध्ये आपण पहिलं बघितलं नक्षलवाद. ओके. इट इज वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट फॉर्म ऑफ एक्स्ट्रीमिझम, नक्षलवाद. देन सेकंड आपण बघतोय आता ईशान्य भारतातील बंडखोरी, ज्याला नॉर्थ ईस्ट इन्सर्जन्सी असं सुद्धा म्हटलं जातं. ओके. आणि ह्या ज्या काही एक्स्ट्रीमिझमचे टाइप्स आहेत जे आपण बघतोय सगळ्यामध्ये डेव्हलपमेंट सोबत त्याचे लिंकेजेस आपल्याला दिसून येतात. जसं आपण नक्षलवाद बघितलं तसंच ईशान्य भारतातील जी काही इन्सर्जन्सी आहे, ठीक आहे, डेव्हलपमेंट हा त्या ठिकाणी महत्वाचा मुद्दा राहिलेलाच आहे. ठीक आहे. सो तो टॉपिक सुरू करूया.
ठीक आहे, बघा. द अनक्वाइट फ्रंटियर म्हणजेच अशांत सीमा ईशान्य भारतामध्ये जी दिसून येते. ठीक आहे, ईशान्य भारतातील बंडखोरीचे आकलन, जे काय बंडखोरी ईशान्य भारतामध्ये आहे. सो तो टॉपिक आज आपण बघणार आहे. ठीक, बघा. अ कॉम्प्रिहेन्सिव्ह अनालिसिस ऑफ हिस्टॉरिकल रूट्स, की मुवमेंट्स अँड ऑनगोईंग क्वेस्ट फॉर द पीस. म्हणजेच जी काय ईशान्य भारतामध्ये बंडखोरी इन्सर्जन्सी सुरू आहे, त्याची ऐतिहासिक मुळे काय आहेत, प्रमुख चळवळी कोणकोणत्या आहेत, देन शांततेसाठी सुरू असलेल्या प्रयत्नांचे सर्वसमावेशक आपण विश्लेषण करूयात. बघा, ईशान्य भारतातील बंडखोरी म्हणजे काय, म्हणजेच नॉर्थ ईस्ट इन्सर्जन्सी. त्याचा अर्थ काय होतो बघा. ठीक आहे, संघर्षाची व्याख्या, ओळख आणि स्वायत्ततेसाठी दशकांचा लढा. म्हणजेच ओव्हरऑल ईशान्य भारतातील ही बंडखोरी किंवा इन्सर्जन्सी या दोन गोष्टींभोवती फिरते. एक म्हणजे ओळख, आयडेंटिटी, आणि सेकंड म्हणजे स्वायत्तता, त्यांना हवी असलेली ऑटोनॉमी. ओके, सो ईशान्य भारतातील बंडखोरी म्हणजे काय, तर ईशान्य भारतातील बंडखोरी म्हणजे भारतातील ईशान्येकडील राज्ये, मुख्यतः आसाम, नागालँड, मणिपूर, त्रिपुरा, मिझोराम, अरुणाचल प्रदेश आणि मेघालय. सिक्कीम मध्ये इतक्या प्रमाणात नाही, मुख्यतः ही 7 राज्ये. या राज्यांमधील विविध चळवळी, अतिरेकी कारवाया आणि बंडखोरी म्हणजेच नॉर्थ ईस्ट इन्सर्जन्सी. ओके, द टर्म इन्सर्जन्सी फॉर व्हेरियस मुवमेंट, जसं की मिलिटन्सी, इन्सर्जन्सी इन आसाम, जे काय आपण स्टेट बघितले, आणि मुख्यतः त्यांची डिमांड काय आहे बघा, इन्सर्जंट ग्रुप्सची. या चळवळी वांशिक ओळख म्हणजेच एथनिक आयडेंटिटी, त्यांची एथनिक आयडेंटिटी त्यांना प्रोटेक्ट करायची. देन आत्मनिर्णय, त्यांना सेल्फ डिटर्मिनेशन हवं आहे. काही इन्सर्जंट ग्रुप्स त्यांची सेपरेटिझमची मागणी, त्यांना स्वतंत्र व्हायचे, म्हणजे सेल्फ डिटर्मिनेशन. स्वायत्तता किंवा स्वातंत्र्याच्या मागणीतून प्रेरित आहे. ठीक आहे, ऑटोनॉमी और कम्प्लीट इंडिपेंडन्स, हे त्यांची मागणी आहे, डिमांड आहे. आता ऐतिहासिक संदर्भ काय आहेत बघा, की नॉर्थ ईस्ट इन्सर्जन्सी ही काय फक्त भारताच्या स्वातंत्र्याच्या नंतरची गोष्ट नाहीये, ती भारताच्या स्वातंत्र्य आधीपासून आपल्याला दिसून येते. सो रूटेड इन colonial policies, okay, post independence integration challenges and persistent socio-economic issues. म्हणजे सुरुवात कुठून होते, कोलोनियल पॉलिसीज पासून. या संघर्षाला वसाहतकालीन धोरणे, देन स्वातंत्र्योत्तर काळात भारतासोबतच्या एकत्रीकरणातील आवाहन, आफ्टर इंडिपेंडन्स जे काय या ईशान्य भारतातील स्टेट्स यांना भारतामध्ये सामावून घेतलं, इंटिग्रेशन ऑफ प्रिन्सली स्टेट आणि बाकीचे जे स्टेट्स होते ब्रिटिश इंडियामधील, आणि या प्रदेशातील गुंतागुंतीच्या सामाजिक आर्थिक समस्यांची एक मोठी ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. सो मुख्यतः या 3 गोष्टी आहेत, कोलोनियल पॉलिसीज, देन इंटिग्रेशन आफ्टर द इंडिपेंडन्स अँड सोशो इकॉनॉमिक इश्यूज. यामध्ये यांचे रूट्स आपल्याला दिसून येतात. ओके, देन बंडखोरीला चालना देणारी धोरणात्मक उद्दिष्टे. आता बघा, हे जे इन्सर्जंट ग्रुप्स आहेत नॉर्थ ईस्ट इंडियामध्ये, यांची उद्दिष्टे काय आहेत किंवा त्यांचे ऑब्जेक्टिव्ह काय आहेत. ठीक आहे, फर्स्ट सर्वात महत्वाचं, ओव्हरथ्रो गव्हर्नमेंट. ठीक आहे, टू ओव्हरथ्रो एस्टॅब्लिश्ड स्टेट और सेंट्रल गव्हर्नमेंट. प्रस्थापित सरकार उलथवून टाकणे, काही गटांचे अंतिम ध्येय विद्यमान राज्य किंवा केंद्र सरकारची सत्ता उलथवून टाकणे आहे. देन सेकंड, एस्टॅब्लिश ऑटोनॉमी, म्हणजे त्यांना स्वायत्तता स्थापन करायची, टू एस्टॅब्लिश ऑटोनॉमस टेरिटरी विदिन द बॉर्डर्स ऑफ द स्टेट. ठीक आहे, म्हणजे काही इन्सर्जंट ग्रुप्स त्यांची डिमांड थोडी आपण बघू शकतो की कमी प्रमाणात आहे, की आम्हाला संपूर्ण स्वातंत्र्य नको आहे, बट विदिन स्टेट आम्हाला ऑटोनॉमी द्या, या प्रकारची. सो स्वायत्त प्रदेशाची स्थापना करणे. अनेक चळवळी राज्याच्या सीमांच्या आत एक स्वायत्त प्रदेश स्थापन करण्याची मागणी करतात.
जिथे त्यांना स्वतःचे प्रशासन चालवता येईल. देन एक्स्ट्रॅक्ट कन्सेशन्स. जे कन्सेशन किंवा ज्या डिमांड अहिंसक वेनी अचीव करता येणार नाहीत, त्या डिमांड अचीव करण्यासाठी ते हिंसेचा वापर करतात. सो टू एक्स्ट्रॅक्ट पॉलिटिकल कन्सेशन दॅट आर अनअटेनेबल थ्रू लेस व्हायलंट मीन्स. म्हणजेच जेव्हा अहिंसक किंवा लोकशाही मार्गांनी राजकीय मागण्या पूर्ण होऊ शकत नाहीत, तेव्हा सशस्त्र मार्गाचा वापर करून त्या सवलती मिळवण्याचा प्रयत्न केला जातो. ओके, म्हणजे हे त्यांचे एम्स अँड ऑब्जेक्टिव्ह आहेत. ओव्हरथ्रो गव्हर्नमेंट, एस्टॅब्लिश ऑटोनॉमी अँड एक्स्ट्रॅक्ट कन्सेशन बाय व्हेरियस व्हायलंट मेथड्स. ओके, देन इव्होल्युशन कसं झालं ते आपण बघू थोडक्यामध्ये. ऐतिहासिक संदर्भ. ठीक आहे, ओरिजिन आपण बघितलं की कोलोनियल पॉलिसी पासून याचं ओरिजिन आहे, म्हणजे द कोलोनियल इम्प्रिंट. हाऊ ब्रिटिश पॉलिसीज सोड द सीड्स ऑफ द कॉन्फ्लिक्ट. म्हणजेच ब्रिटिश धोरणांनी संघर्षाची बीजे कशी पेरली. ओके, सो आपल्याला माहितच आहे बघा, ब्रिटिशांची पॉलिसी डिवाइड अँड रूल, फोडा आणि राज्य करा. आणि तीच नीती ब्रिटिशांनी ईशान्य भारतामध्ये सुद्धा अवलंबलेली होती. कशा पद्धतीने बघा, की ईशान्य भारतामध्ये ज्या काही ट्राइब्स होत्या किंवा एथनिक कम्युनिटीज होत्या, यांची जी पारंपरिक आदिवासी व्यवस्था होती, ठीक आहे, ती पारंपरिक आदिवासी व्यवस्था ब्रिटिशांनी डिस्ट्रॉय केली. म्हणजेच ब्रिटिश क्रिएटेड आर्टिफिशियल पॉलिटिकल बाउंड्रीज. हे ब्रिटिशांनी फक्त भारतात नाही बघा, संपूर्ण जगात केलेलं आहे. त्यांच्या सोयीनुसार त्यांनी पॉलिटिकल बाउंड्रीज आखलेल्या आहेत. ओके, आफ्रिकेमध्ये तर पूर्ण पेपर पार्टिशनच करून टाकलेलं होतं. तर हेच नॉर्थ ईस्ट मध्ये त्यांनी केलेलं आहे. विकनिंग ट्रॅडिशनल ट्रायबल सिस्टीम अँड डिवायडिंग एथनिक ग्रुप्स. त्यामुळे काय झालेलं आहे की ब्रिटिशांनी ज्या कृत्रिम राजकीय सीमा तयार केल्या, त्यामुळे पारंपरिक आदिवासी व्यवस्था या कमकुवत झालेल्या आहेत. आणि त्यांनी अशा धोरणांचा अवलंब केला ज्यामुळे विविध वांशिक गटांमध्ये फूट पडली आणि त्यांच्यामध्ये अंतर्गत संघर्ष सुरू झालेला. म्हणजे सामाजिक सलोखा तिथे पूर्णपणे बिघडलेला आहे. सो तेव्हापासून या ज्या गोष्टी सुरू झालेल्या आहेत त्या काही इंटरव्हल पिरियड नंतर आजही सुरू आहेत. ओके, देन सेकंड पॉइंट इव्होल्युशनचा, की त्यानंतर काय झालं, ब्रिटिशांनी जे आर्थिक धोरणं त्या ठिकाणी राबवली, म्हणजे त्यांचं जे इकॉनॉमिक एक्सप्लॉयटेशन केलं. ठीक आहे, सो colonial economic policies impoverished the region, giving local population little say in the management of their own resources. म्हणजे आपल्याला माहित असेल, ब्रिटिशांनी नॉर्थ ईस्ट इंडियामध्ये आसाम सारख्या ठिकाणी चहाचे मळे सुरू केलेले होते. आणि या चहाच्या मळ्यामध्ये हे जे ट्राइब्स होते यांचा फक्त मजूर म्हणून वापर करून घेतला. ठीक आहे, त्याचा फायदा त्यांना काहीच दिला नाही. म्हणजे त्यांचीच जमीन ती ब्रिटिशांनी तिथं म्हणजे ॲक्वायर केली आणि त्या ठिकाणी ब्रिटिशांनी बागायत शेती करायला सुरुवात केली. सो ब्रिटिशांच्या आर्थिक धोरणामुळे या प्रदेशाचे मोठ्या प्रमाणात दारिद्र्य वाढलेले. चहाच्या मळ्यांपासून ते नैसर्गिक संसाधनापर्यंत चहाचे मळे आपण बघितले, त्याच वेळी तिथले जे नॅचरल रिसोर्सेस होते, टिंबर असेल, लाकूड किंवा बाकीच्या गोष्टी, बांबू, हे सुद्धा महत्वाचं आहे. स्थानिक लोकांचा त्यांच्या संसाधनांच्या व्यवस्थापनामध्ये कोणताही महत्वाचा वाटा नव्हता, ज्यामुळे त्या ठिकाणी आर्थिक असंतोष वाढू लागले. ठीक, देन आफ्टर द इंडिपेंडन्स, की त्या लोकांना वाटलं की भारताच्या स्वातंत्र्यानंतर आपल्या काही डिमांड पूर्ण होते, बट त्यांना इंटिग्रेट केलं भारतामध्ये. सो 1947 नंतरच्या एकत्रीकरणाचे आवाहन. पोस्ट इंडिपेंडन्स पिरियड काय होतं बघा या ठिकाणी, मार्जिनलायझेशन इन द न्यू इंडिया. ठीक आहे, नव्या भारतामध्ये सुद्धा त्यांचं काय झालं, मार्जिनलायझेशन झालं. एक प्रकारे त्यांना नॉर्थ ईस्ट इंडियातील लोकांना, तिथल्या ट्राइब्सना एक वेगळी रेसच समजली जायची. ठीक आहे, तिथल्या डेव्हलपमेंटवर भर दिला नाही कधी. एक प्रकारे मुख्य समाजाच्या प्रवाहामध्ये त्यांना सामावून घेतलेलं नाही. सो सेव्हरल एथनिक ग्रुप्स जसे की नागाज, आसामीज
Methi and Bodos felt marginalized by the new Indian state, जे काय नवभारतीय राज्य होतं. ओके, सो या ट्राइब्स आपल्याला माहित असल्या पाहिजे, त्यांची नावं आपल्या उत्तरामध्ये यायला हवीत. थ्रेट टू आयडेंटिटी. मग इन्क्रीज मायग्रेशन. त्याच वेळी काय झालं बघा, 1947 पार्टिशन झालं भारताचं, आणि त्यावेळेच्या ईस्ट पाकिस्तानमधून बरेच मुस्लिम्स नॉर्थ ईस्ट मध्ये मायग्रेट झाले, म्हणजेच इन्क्रीज मायग्रेशन. आणि त्यामुळे इथल्या रिजनची डेमोग्राफी चेंज व्हायला लागलेली. ठीक आहे, न्यू सेटलमेंट पॉलिसीज आणि स्टेट इम्पोज ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सिस्टीम. जी त्यांची जुनी पारंपरिक आदिवासी प्रशासकीय यंत्रणा होती किंवा सिस्टीम होती, ती त्या ठिकाणी मोडकळीस निघाली आणि स्टेट इम्पोज न्यू ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सिस्टीम त्या ठिकाणी सुरू झाली, वेअर परसिव्ह ॲज अ थ्रेट टू देअर कल्चरल आयडेंटिटी. आणि त्यामुळे काय झालेलं आहे, आपोआप त्यांचे जे कल्चर आहे, त्यांचे जे कल्चरल आयडेंटिटी आहे, ठीक आहे, लँड आणि वे ऑफ लाईफ, हे त्या ठिकाणी डिस्ट्रॉय व्हायला लागलेले आहे. म्हणजेच 1947 मध्ये भारताच्या स्वातंत्र्यानंतर ईशान्येतील अनेक वांशिक गटांना नवीन भारतीय राज्याकडून दुर्लक्षित असल्यासारखे वाटू लागले. यामध्ये नागा, आसामी, मैतेई आणि बोडो लोकांचा समावेश होता, ज्यांना असा विश्वास होता की वाढते स्थलांतर, मायग्रेशन सुद्धा एक मोठं कारण आहे नॉर्थ ईस्ट इन्सर्जन्सी. पुढे आपण बघूया. वसाहतींची धोरणे आणि राज्याने लादलेली प्रशासकीय व्यवस्था, यामुळे त्यांची सांस्कृतिक ओळख, जमीन आणि जीवनशैली धोक्यात आलेली, आणि त्यामुळेच त्यांनी स्वायत्ततेची मागणी करायला सुरुवात केली. ओके, सो रिझल्टिंग डिमांड, अ डीप सेन्स ऑफ एलिनेशन. ओके, बघा आपण नक्षलवाद बघितलं, ते मेनलँड इंडियामध्ये असून त्यांना इतक्या मोठ्या प्रमाणात एलिनेट असल्यासारखं वाटतंय. ठीक आहे, की मुख्य प्रवाहापासून किंवा शासनापासून दुरावल्यासारखं त्यांना वाटते. मग हे तर ऑलरेडी मेनलँड पासून दूर आहेत, त्यांचा रिजन सुद्धा वेगळा. सो डीप सेन्स ऑफ एलिनेशन त्यांच्यामध्ये निर्माण झालेलं आहे फ्रॉम द सेंट्रल गव्हर्नमेंट. ठीक आहे, लेड टू स्ट्रॉंग डिमांड फॉर ग्रेटर पॉलिटिकल ऑटोनॉमी अँड इन सम केसेस आउटराईट इंडिपेंडन्स. काही ठिकाणी तर कम्प्लीट त्यांनी इंडिपेंडन्सची मागणी केलेली, संपूर्ण स्वातंत्र्याची. सो केंद्र सरकारपासून दुरावल्याच्या या तीव्र भावनेमुळे अधिक राजकीय स्वायत्तता आणि स्वातंत्र्याच्या मागण्यांनी जोर धरला, ज्यामुळे बंडखोरीचा पाया घातला गेला. तिथून बंडखोरी ही सुरू झालेली आहे. ठीक आहे, हे इव्होल्युशन आपण बघितलेलं. इथपर्यंत क्लिअर आहे, सगळ्यांना समजलंय? यामध्ये काय डाऊट आहे? येस, बोला, रिप्लाय द्या. समजलं इथपर्यंत? ठीक आहे, त्यानंतर बघा कॉम्प्लेक्स फेक, म्हणजेच गुंतागुंतीचं जाळ आहे. हे काय, जे नॉर्थ ईस्ट इंडियामध्ये आपण बघतोय बंडखोरी आहे किंवा इन्सर्जन्सी, ठीक आहे, एवढी सिंपल गोष्ट नाहीये, पूर्ण कॉम्प्लेक्स फेनॉमेना आहे, बंडखोरीचे परस्पर जोडलेले घटक. ठीक आहे, म्हणजे ही जी आपली स्लाइड आहे, यामध्ये ज्या गोष्टी दिलेल्या आहेत, त्या मुख्यतः नॉर्थ ईस्ट इन्सर्जन्सी किंवा नॉर्थ ईस्ट इंडियामधील बंडखोरीचे रिझन्स आहेत, कारणे, की या ठिकाणी ही बंडखोरी का सुरू झाली. एकतर आपण इव्होल्युशन मध्ये बघितलं की ब्रिटिशांनी ज्या काय पॉलिसीज या ठिकाणी सुरू केल्या, ब्रिटिशांची डिवाइड अँड रूल, इकॉनॉमिक एक्सप्लॉयटेशन, ठीक आहे, त्यानंतर आफ्टर इंडिपेंडन्स जे काय त्यांचं इंटिग्रेशन केलं आणि स्वायत्ततेची डिमांड केली. त्याच वेळी आणखी काही महत्वाचे रिझन बघा, काय रिझन होते, एकतर एथनिक आयडेंटिटी आणि कल्चरल प्रिझर्वेशन. त्यांना त्यांची एथनिक आयडेंटिटी प्रोटेक्ट करायची होती आणि त्यांचे संस्कृतीचं जतन करायचं होतं. सो वांशिक ओळख आणि सांस्कृतिक जतन.
अनेक गटांचा असा विश्वास आहे की गैरस्थानिक लोकांच्या ओघामुळे त्यांची सांस्कृतिक ओळख, भाषा आणि परंपरा धोक्यात आल्या आहेत. जे काय आपण मगाशी बघितलं, मायग्रेशन फ्रॉम ईस्ट पाकिस्तान म्हणून जे काय मायग्रेशन झालं, प्लस बेंगालमधून, त्यामुळे बघा या लोकांना असं वाटायला लागलं, या ट्राईब्सना, की आपली सांस्कृतिक ओळख, भाषा आणि परंपरा धोक्यात येत आहे. देन सेकंड, इकॉनॉमिक अंडर डेव्हलपमेंट. त्याच वेळी तिथला आर्थिक मागासलेपण. आफ्टर इंडिपेंडन्स गव्हर्नमेंटने तिथल्या डेव्हलपमेंटवर लक्ष दिलं नाही, कारण मेनलँड इंडियाच्या डेव्हलपमेंटलाच फंड नव्हता, असं आपण म्हणू शकतो, आणि त्यामुळे तिकडं पूर्णपणे निग्लेक्ट झालं. सो हा प्रदेश ऐतिहासिक दृष्ट्या, आर्थिक दृष्ट्या मागासलेला राहिलेला, जिथे खराब पायाभूत सुविधा, मर्यादित औद्योगिक विकास आणि उच्च गरिबी आहे. Region has historically remained economically underdeveloped with poor infrastructure, limited industrial development आणि high poverty. एक तरी मोठी इंडस्ट्री आहे का तिकडे नॉर्थ ईस्ट मध्ये? नाही ना. सो हा इश्यू आहे बघा. आणि दुसरं म्हणजे आपण बघू शकतो की त्या ठिकाणी जे फॉरेस्टचे रिसोर्सेस आहेत त्याचं मात्र एक्सप्लॉयटेशन केलं आहे, त्याचा फायदा त्यांना होत नाही. देन त्यांचं पॉलिटिकल मार्जिनलायझेशन झालेलं आहे, राजकीय दुर्लक्ष, की अनेक स्थानिक समुदायांना राज्य आणि केंद्र सरकार दोन्हीकडून राजकीय दृष्ट्या दुर्लक्षित वाटते. दोन्हीकडून त्यांची अधिक स्वायत्तता आणि फुटीरतेची मागणी या विश्वासातून निर्माण होते की राष्ट्रीय राजकीय जे काय मेन प्रवाह आहे त्यामध्ये त्यांचा आवाज ऐकला जात नाही. म्हणजेच मेनी लोकल कम्युनिटीज फील पॉलिटिकली मार्जिनलाइज बाय बोथ स्टेट अँड सेंट्रल गव्हर्नमेंट. आता याचे दोन पैलू पडतात, आपण पुढे ते डिस्कस करू. देअर डिमांड्स फॉर ग्रेटर ऑटोनॉमी or secession stem from the belief that their voices are not heard in the national political discourse. आता हे काय राजकीय दुर्लक्ष जे आहे, पॉलिटिकल मार्जिनलायझेशन, ते दोन प्रकारचं दिसून येतं. एक म्हणजे ओव्हरऑल नॅशनल पॉलिटिक्स मध्ये, नॅशनल पॉलिटिक्स कशा प्रकारे बघा, आपलं जे राष्ट्रीय राजकारण आहे, आपल्याला पॉलिटीमध्ये आपण अभ्यासला असेल की आपल्या पार्लमेंटमध्ये, संसदेमध्ये जे नॉर्थ ईस्टचे स्टेट आहेत यांना खूपच कमी त्या ठिकाणी प्रतिनिधित्व आहे. ठीक आहे, प्रत्येक स्टेटला हार्डली 1 आणि 2 त्यांचे एमपीज आहेत. सो त्यांचा सेट तिथं खूप कमी आहे पार्लमेंटमध्ये. एकतर ही गोष्ट, आणि दुसरी गोष्ट म्हणजे विदिन नॉर्थ ईस्ट इंडिया काही कम्युनिटीज या मायनॉरिटीमध्ये आहेत. सो त्यांना सुद्धा तिथलं जे गव्हर्नमेंट आहे बऱ्याच अंशी तिथल्या मेजॉरिटी कम्युनिटीचं दिसून येतं. सो या मायनॉरिटी कम्युनिटींना सुद्धा पॉलिटिकल मार्जिनलाइज झाल्यासारखं वाटतं. सो विदिन स्टेट ऑल्सो अँड ओव्हरऑल नॅशनल पॉलिटिक्स मध्ये या प्रकारे दोन आपण या ठिकाणी पैलू बघू शकतो. ठीक आहे. देन एक्सटर्नल सपोर्ट. त्याच वेळी आपले जे शेजारचे देश आहेत, ठीक आहे, जे भारताचे हितचिंतक आहेत नेहमीचे, चीन, म्यानमार, ठीक आहे, पाकिस्तान, जे ईस्ट पाकिस्तान होता आधी. सो त्यांनी काय केलेलं आहे, सातत्याने हे जे नॉर्थ ईस्टचे स्टेट आहेत तिथले जे इन्सर्जन्सी आहे त्याला पाठिंबा दिलेला आहे. कसा? काही बंडखोर गटांना म्यानमार आणि चीन सारख्या शेजारील देशामध्ये बाह्य घटकाकडून पाठिंबा मिळाला, ज्यामुळे शांतता प्रक्रिया गुंतागुंतीची झालेली. फक्त भारताचा हा इंटरनल प्रश्न असता तर वेगळी गोष्ट आहे, यामध्ये ज्या काही एक्सटर्नल पॉवर्स आहेत त्या सुद्धा इनडायरेक्टली इंटरव्हेन करतात, त्यामुळे हा गुंतागुंतीचा प्रश्न बनतो. सो सम इन्सर्जंट ग्रुप्स रिसीव्ह सपोर्ट फ्रॉम एक्सटर्नल ऍक्टर्स, जे आपण पुढे बघणार आहे, रोल ऑफ एक्सटर्नल स्टेट अँड नॉन स्टेट ऍक्टर्स, त्या पद्धतीने आहे. इन नेबरिंग कंट्रीज लाईक म्यानमार अँड चायना, कॉम्प्लिकेटिंग द पीस प्रोसेस. देन नेक्स्ट, मिलिटरी प्रेझेन्स अँड ह्युमन राईट व्हायोलेशन. आता या सगळ्या गोष्टी सुरू होत्या आणि त्यामुळे तिथल्या
इन्सर्जन किंवा तिथल्या कम्युनिटीजनी ऑटोनॉमीची किंवा इंडिपेंडन्सची डिमांड केली. आता ही जी डिमांड आहे त्यांची ती काय पीसफुल मार्गाने अचीव्ह होऊ शकत नाही. त्यामुळे त्यांनी म्हणजे एक प्रकारे अनअटेनेबल डिमांड आहे त्यांची आणि मग ती अचीव्ह करण्यासाठी त्यांनी बंडखोरी सुरू केलेली आहे, इन्सर्जन्सी सुरू केली. मग भारत सरकारने ही गोष्ट थांबवण्यासाठी त्या ठिकाणी हेवी मिलिटरी प्रेझेन्स सुरू केलेला आहे. म्हणजेच त्या ठिकाणी लावलेला आहे AFSPA, आर्म फोर्सेस स्पेशल पॉवर ऍक्ट. सो लष्करी उपस्थिती आणि मानवी हक्क उल्लंघन. सशस्त्र दल विशेषाधिकार कायद्यांतर्गत AFSPA भारतीय सुरक्षा दलांच्या मोठ्या तैनातीमुळे मानवी हक्कांच्या उल्लंघनाचे आरोप झाले आहेत. त्यामुळे हे दुरावलेपण आणि अविश्वास अधिकच वाढलेला. म्हणजे जी गोष्ट थांबवण्यासाठी ही मिलिटरी प्रेझेन्स तिथे वाढवला त्याच्या विपरीत गोष्ट व्हायला लागली. लार्ज डिप्लॉयमेंट ऑफ इंडियन सिक्युरिटी फोर्सेस अंडर AFSPA have led to allegation of human right violation, further increasing alienation and distrust. Okay, and then शेवटचा पॉइंट कंट्रोल ओव्हर नॅचरल रिसोर्सेस, नैसर्गिक संसाधनावरील नियंत्रण. बघा हा प्रदेश आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, नॉर्थ ईस्ट इंडियामध्ये हिली टेरेन आहे, डेन्स फॉरेस्ट आहेत, बरेच नॅचरल रिसोर्सेस आहेत. सो नैसर्गिक संसाधनांनी समृद्ध आहे आणि या संसाधनावरील नियंत्रणामुळे वारंवार स्पर्धा निर्माण झालेली आहे, ज्यामुळे विविध गट आर्थिक नियंत्रणासाठी लढत असल्याचे आपल्याला दिसून येते आणि त्यामुळे बंडखोरी वाढलेली आहे. ठीक आहे, म्हणजेच रिजन इज रिच इन नॅचरल रिसोर्सेस, कंट्रोल ओव्हर दीज रिसोर्सेस फ्रिक्वेंटली लीड्स टू कॉम्पिटिशन. आता ही जी गोष्ट आहे ती विदिन नॉर्थ ईस्ट इंडिया आहे, म्हणजे मेनलँड इंडिया वर्सेस नॉर्थ ईस्ट इंडिया हे जास्त या ठिकाणी दिसून येत नाही. विदिन नॉर्थ ईस्ट इंडिया ज्या काही वेगवेगळ्या कम्युनिटीज आहेत, एथनिक ट्राईब्स आहेत, त्यांच्यामध्ये हे अंतर्गत संघर्ष सुरू आहे या नैसर्गिक संसाधनावर वर्चस्व स्थापन करण्यासाठी. ओके, सो हा विदिन नॉर्थ ईस्ट इंडिया प्रश्न आहे आणि हे सुद्धा एक बंडखोरीचं कारण आहे. म्हणजे हा अंतर्गत संघर्ष त्यातून निर्माण होत आहे. फ्युएलिंग इन्सर्जन्सी as different groups fight for economic control. ओके, सो ही आपण डिटेल मध्ये सगळे रिझन्स बघितलेले आहेत, समजलेले आहेत सगळे. यामध्ये काय डाऊट आहे कुणाला? येस, कुणाला काय विचारायचं असेल अनम्यूट करू शकता. बोला. क्लिअर आहे का सगळ्यांना? रिप्लाय द्या, सेशन इंटरॅक्टिव्ह पाहिजे. महत्वाचे टॉपिक सुरू आहेत, समजणार कसं मला? तुम्हाला सगळ्यांना समजलंय किंवा नाही? क्लिअर आहे का? बोला. ठीक आहे, ठीक आहे. देन मग नॉर्थ ईस्ट इंडियामध्ये हे काय जे इन्सर्जन्सी आहे तर त्या संघर्षाची क्षेत्रे कोणकोणते, म्हणजे कोणकोणत्या स्टेटमध्ये कशा प्रकारे ही इन्सर्जन्सी दिसून येते. आता आपण स्टेट वाईज बघणार. आतापर्यंत आपण काय बघितलं, ओव्हरऑल नॉर्थ ईस्ट इंडियामध्ये ही इन्सर्जन्सी कशा प्रकारे सुरू झाली आणि का स्प्रेड झालेली, रिझन्स बघितले. आता प्रत्येक स्टेटमध्ये स्टेट स्पेसिफिक जे इन्सर्जंट ग्रुप्स होते आणि त्या ठिकाणी कशा प्रकारे इन्सर्जन्सी सुरू झाली या गोष्टी बघूया. फर्स्ट बघा आसाम, सगळ्यात महत्वाचं स्टेट. सो आसाममध्ये बघा महत्वाचे इश्यूज कोणते आहेत, इथली एथनिक आयडेंटिटी, देन कॉन्फ्लिक्ट ओव्हर मायग्रेशन फ्रॉम बांगलादेश. आपल्याला माहित असेल आसामची सर्वात जास्त सीमा ही बांगलादेश बरोबर लागते नॉर्थ ईस्ट इंडियामध्ये. ठीक आहे, आणि
त्यामध्ये बघा आसाम आहे, मेघालय सुद्धा मोठ्या प्रमाणात सीमा लागते. सो बांगलादेशमधून 2 वेळा या ठिकाणी मायग्रेशन झालेलं दिसतं. म्हणजे 1947 ईस्ट पाकिस्तान आणि 1971 बांगलादेश. सो हे 2 वेळा मोठ्या प्रमाणात मायग्रेशन झालं आसाममध्ये आणि हे महत्वाचं रिझन बनलं फॉर द इन्सर्जन्सी इन आसाम. मग इथल्या ट्राईब्सनी आपली वांशिक ओळख सुरक्षित ठेवण्यासाठी इन्सर्जन्सी सुरू केलेली ना, बांगलादेशातून झालेले स्थलांतर. देन इथली इन्सर्जंट संघटना कोणती होती? उल्फा, युनायटेड लिबरेशन फ्रंट ऑफ आसाम, ही महत्वाची इन्सर्जंट संघटना आहे. 1979 मध्ये ती स्थापन झाली. एम्स फॉर द इंडिपेंडंट आसाम. बघा त्यांची डिमांडच एक्स्ट्रीम डिमांड होती, आसामचं स्वतंत्र. उल्फा, ठीक आहे, 1979 मध्ये स्थापन, स्वतंत्र आसाम हे उद्दिष्ट होतं. त्यानंतर बोडो इन्सर्जन्सी त्या ठिकाणी सुरू झालेली, म्हणजे सेपरेट बोडोलँडची डिमांड झालेली, बोडोलँड मुवमेंट. आणि त्यासाठी नॅशनल डेमोक्रॅटिक फ्रंट ऑफ बोडो ही संघटना त्यांनी स्थापन केलेली आहे, NDFP. आणि BLT, बोडो लिबरेशन टायगर्स, या 2 महत्वाच्या संघटना त्यांनी सुरू केल्या. ठीक आहे, मुख्यतः बंडखोर संघटना, सशस्त्र लढा, 6 सेपरेट स्टेट. आता सुरुवातीला उल्फाने सेपरेट आसामची डिमांड केली, आता बोडोलँडची सेपरेट स्टेटची डिमांड करतात. मग रिसेंटली 2020 साली एक अकॉर्ड साइन केला, बोडो टेरिटोरियल रिजन अकॉर्ड, वॉज अ की स्टेप टुवर्ड्स द ऑटोनॉमी. सो त्यांना सेपरेट स्टेट तर दिलं नाही, बट एक बोडो ऑटोनॉमस टेरिटरी बनवली, ज्या ठिकाणी त्यांना स्वायत्तता दिली. ओके, सो बोडो बंडखोरी, स्वतंत्र राज्याची मागणी, 2020 मधील BTR करार स्वायत्ततेच्या दिशेने एक महत्वाचे पाऊल होते. त्यानंतर बोडो मुवमेंट थोडी शांत झालेली आहे. सेकंड स्टेट बघा महत्वाचं, नागालँड. ओके, सो या ठिकाणी जे की इश्यूज आहेत, डीप रूटेड नागा नॅशनलिझम, जे आपण बघितलं की भारताच्या स्वातंत्र्याच्या आधी सुद्धा या ठिकाणी या प्रकारच्या मुवमेंट सुरू होत्या. ठीक आहे, त्या मुख्यतः कुठं? त्यातलं एक स्टेट म्हणजे नागालँड. नागा नॅशनलिझम हे आधीपासून दिसून येत आहे. डिमांड फॉर इंडिपेंडन्स प्रीडेटिंग 1947, लेड बाय NNC. ठीक आहे, नागा नॅशनलिस्ट काउन्सिल. त्याचे जे लीडर होते अंगामी फिजो. अंगामी फिजो हे त्याचे लीडर होते. त्यांनी नागा राष्ट्रवाद सुरू केलेला आहे 1947च्या पूर्वीपासूनच. त्यांनी स्वतंत्र नागालँडची मागणी केलेली होती. म्हणजे जे ब्रिटिश गव्हर्नमेंट होतं यांच्याकडेच ही मागणी केलेली होती. आणि एक इंटरेस्टिंग फॅक्ट म्हणजे बघा, हे जे अंगामी फिजो होते आणि त्यांची जी संघटना होते NNC, त्यांनी सुभाषचंद्र बोस यांची जी INA होती, त्यांनी जे मणिपूर मार्गे भारतावर आक्रमण केलेलं होतं, याला पाठिंबा दिलेला होता अंगामी फिजोने. कारण त्यांना असं वाटत होतं की जर INAच्या माध्यमातून भारत स्वतंत्र झाला तर त्यांची ही स्वतंत्र नागालँडची डिमांड पूर्ण होती. बट ते काय शक्य झालेलं नाहीये. आफ्टर दॅट त्यांनी भारताच्या स्वातंत्र्यानंतर लंडनला पलायन केलं आणि त्यानंतर ते तिथेच राहिले शेवटपर्यंत. ओके, देन NSCN, नॅशनल सोशलिस्ट काउन्सिल ऑफ नागालँड, दुसरी महत्वाची नागालँड मधली संघटना म्हणजे NSCN. ठीक आहे, पुढे जाऊन NSCN ही 2 गटामध्ये स्प्लिट झालेली. फर्स्ट NSCN IM. IM म्हणजे काय? याचे 2 लीडर होते. ठीक आहे, इसाक आणि मुईवा यांच्या लिडरशिप खाली NSCN IM ही तयार झाली. आणि सेकंड म्हणजे NSCN खापलांग. ओके, हे खापलांग नावाचे लीडर होते, यांच्या लिडरशिप मध्ये NSCN खापलांग ही वेगळी झालेली. सो NSCN IM आणि NSCN K मध्ये विभाजन. आता हे विभाजन का झालं बघा. K म्हणजे बघा खापलांग आणि IM म्हणजे इसाक मुईवा. आपल्या नोट्स मध्ये आहे डिटेल मध्ये. हे विभाजन का झालं बघा. ग्रेटर नागालिमची डिमांड. NSCN IM जी होती त्यांची डिमांड होती फॉर द युनिफाईड नागा होमलँड.
ठीक आहे. म्हणजे नॉर्थ ईस्ट इंडियामध्ये ज्या ज्या ठिकाणी नागा कम्युनिटीज आहेत त्या सर्व नागा कम्युनिटीच्या रिजनचं एक इंडिपेंडंट नागालँडची त्यांची डिमांड होती. मग त्यामध्ये म्यानमारचा सुद्धा प्रदेश होता, इन्क्लुडिंग पार्ट्स ऑफ म्यानमार. ऑन गोईंग पीस टॉक्स सिन्स 1997 सीज फायर. ठीक आहे. जे काय ग्रेटर नागालँडची डिमांड होती, एकत्रित नागा मातृभूमीची मागणी. 1997 पासून शांतता चर्चा सुरू आहे. देन नेक्स्ट स्टेट्स बघूया आपण. मणिपूर. मणिपूरमध्ये जे महत्वाचे इश्यूज आहेत बघा, तिथली कॉम्प्लेक्स एथनिक कॉन्फ्लिक्ट, जे काय एथनिक संघर्ष सुरू आहे तो मोठ्या प्रमाणात कॉम्प्लेक्स दिसून येतो. आपण पुढे डिटेलमध्ये सेपरेट टॉपिकच बघणार. बिटवीन मेते आणि कुकी नागा कम्युनिटीज. सो मेते आणि कुकी नागा समुदायातील वांशिक संघर्ष हा मणिपूरमधील महत्वाचा इश्यू आहे. यामध्ये मेजर ग्रुप्स कोणते आहेत बघा मणिपूरमध्ये. UNLF म्हणजेच युनायटेड नॅशनल लिबरेशन फ्रंट, 1964, 1964 मध्ये स्थापना झालेली आहे. 6 अँड इंडिपेंडंट मणिपूर, स्वतंत्र मणिपूरची मागणी आहे. अदर ग्रुप्स इन्क्लूड PLA, पीपल्स लिबरेशन आर्मी, ठीक आहे, आणि KNA, कुकी नॅशनल आर्मी. सो UNLF, देन PLA, KNA हे महत्वाचे इन्सर्जंट ग्रुप्स आहेत मणिपूरमध्ये. आणि UNLF स्वतंत्र मणिपूरची मागणी करते. ओके. प्लस महत्वाची या ठिकाणी गोष्ट म्हणजे AFSPAचा मोठ्या प्रमाणात इम्पॅक्ट आहे मणिपूरमध्ये. सो इम्पोजिशन ऑफ AFSPA हॅज एलिएनेटेड लोकल पॉप्युलेशन ड्यू टू alleged ह्युमन राईट अब्युजेस. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ह्युमन राईट अब्युजेस झालेले दिसून येत आहेत. त्यामुळे AFSPAमुळे स्थानिक लोक दुरावलेले आहेत. नेक्स्ट मिझोराम. मिझोराममध्ये कोणते की इश्यूज आहेत बघा. या ठिकाणी मिझो नॅशनॅलिझम इमर्ज्ड इन द 1960s ओव्हर ग्रीव्हन्सेस ऑफ आउटसाइडर डॉमिनन्स. ठीक आहे. आपण जे आसाममध्ये बघितलं त्याच प्रकारे या ठिकाणी जे काय आउटसाइडर डॉमिनन्स वाढत होता अँड इकॉनॉमिक डिप्रायव्हेशन. सो या ठिकाणी मिझो राष्ट्रवाद सुरू झालेला. बाहेरील लोकांचे वर्चस्व आणि आर्थिक वंचिततेमुळे 1960च्या दशकात मिझो नॅशनॅलिझम उदयास आलेला. मग या ठिकाणी जी महत्वाची संघटना होती ती म्हणजे MNF, मिझो नॅशनल फ्रंट, MNF, लेड बाय लालडेंगा. यातली काही नावं पहिल्यांदाच तुम्ही ऐकली असतील. ठीक आहे. ऍटलिस्ट यातल्या महत्वाच्या संघटना, देन हे महत्वाचे लीडर्स, त्यांची नावं आपल्या आन्सर मध्ये यायला पाहिजे. ठीक आहे. मिनिमम कोणती नावं यायला पाहिजेत बघा, जे आपण सुरुवातीला बघितलं. अंगामी फिझो, नागालँड. ठीक आहे. देन NSCN, इसाक मुइवा अँड खापलांग, आणि MNF चे लालडेंगा. ऍटलिस्ट ही नावं यायला पाहिजे. हे लोक महत्वाचे होते. इनिशियली सॉट इंडिपेंडन्स. सो लालडेंगा यांच्या नेतृत्वाखालील MNF ने स्वातंत्र्याची मागणी केली. 1986 साली मिझो पीस अकॉर्ड झालेला होता आणि ही एक महत्वाची अचीवमेंट होती गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची. अ लँडमार्क ॲग्रीमेंट दॅट क्रिएटेड अ स्टेट ऑफ मिझोराम. स्वतंत्र राज्याची त्या ठिकाणी निर्मिती केलेली आहे. स्वतंत्र म्हणजे भारतापासून स्वतंत्र नाही, एक नवं स्टेट तयार केलेले विथ स्पेशल प्रोव्हिजन्स. द MNF इंटिग्रेटेड इनटू मेनस्ट्रीम पॉलिटिक्स. त्यानंतर बघा MNF मेनस्ट्रीम पॉलिटिक्स मध्ये आले, लिडिंग टू लास्टिंग पीस. सो मिझो शांतता करार, या करारामुळे मिझोरामला राज्याचा दर्जा मिळाला आणि राज्यात शांतता प्रस्थापित झालेली आहे. ओके. हा मुद्दा का महत्वाचा आहे ते आपण पुढे डिस्कस करूया. ठीक आहे. की एकच त्या ठिकाणी जर महत्वाची मोठी बंडखोर संघटना असेल तर तिच्याशी डील करणं तुलनेनं इझी आहे बघा. जे काय पीस प्रोसेस आहे, डायलॉग मेकॅनिझम आहे, त्या गोष्टी त्या ठिकाणी करणं थोड्या इझी आहे. बट ज्या ज्या ठिकाणी या संघटनामध्ये फूट पडलेली आहे, बऱ्याच संघटना निर्माण झालेल्या, जसं की नागालँड. ओके. अशा ठिकाणी ही पीस प्रोसेस एक्झिक्यूट करणं खूप डिफिकल्ट जातं. कारण एका गटाला जे काय डायलॉग चालू आहेत किंवा जो अकॉर्ड झालेला आहे तो मान्य असतो, तर बाकीच्या गटांना हे मान्य नसतं.
मग ते विरोध आपला चालू ठेवतात. सो एकच एक त्या ठिकाणी बंडखोर गट असणं हे सुद्धा महत्वाचं आहे. देन त्रिपुरामध्ये बघा जो कॉन्फ्लिक्ट होता मुख्यतः तो इंडिजिनस वर्सेस मायग्रंट असा कॉन्फ्लिक्ट. सो कॉन्फ्लिक्ट ड्यू टू डेमोग्राफिक शिफ्ट्स फ्रॉम बांगलादेश मायग्रेशन. पुन्हा एकदा त्रिपुराची बॉर्डर जे काय बांगलादेशला आहे. सो 1947 आणि 71 बांगलादेशमधून झालेल्या स्थलांतरामुळे स्थानिक विरुद्ध स्थलांतरित संघर्ष त्या ठिकाणी निर्माण झालेला आहे. त्या ठिकाणी कोणकोणते ग्रुप्स होते बघा. ATTF हा महत्वाचा ग्रुप होता. ऑल त्रिपुरा ट्रायबल फोर्स महत्वाचा आहे. ठीक आहे. अँड NLFT नॅशनल लिबरेशन फ्रंट ऑफ त्रिपुरा. सो फॉट फॉर द सेपरेट स्टेट फॉर इंडिजिनस त्रिपुरी पीपल. जे काय त्रिपुरामधील इंडिजिनस लोक आहेत त्यांचं एक सेपरेट स्टेटची त्यांनी डिमांड केली. सो ATTF अँड NLFT ने त्रिपुरी लोकांसाठी स्वतंत्र राज्यासाठी लढा दिलेला. रिस्पॉन्स काय होता. क्रिएशन ऑफ त्रिपुरा ट्रायबल एरिया ऑटोनॉमस डिस्ट्रिक्ट काउन्सिल TTAADC. हा आपण म्हणजे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने ट्रायबल एरिया ऑटोनॉमस डिस्ट्रिक्ट एस्टॅब्लिश केला टू एनहान्स पॉलिटिकल रिप्रेझेंटेशन. तिथल्या ज्या इंडिजिनस त्रिपुरी लोक आहेत यांचं पॉलिटिकल रिप्रेझेंटेशन वाढवण्यासाठी. सो हे त्रिपुरामध्ये. देन मेघालयमध्ये बघा जो कॉन्फ्लिक्ट होता त्या ठिकाणी डिमांड्स फॉर ऑटोनॉमी फ्रॉम इंडिजिनस गारो खासी जयंती. आपल्याला माहित असेल मेघालयमध्ये ज्या 3 टेकड्या आहेत गारो खासी जयंती आणि त्याच ठिकाणी या ट्राइब्स आहेत, एथनिक ग्रुप्स आहेत. सो यांच्याकडून ऑटोनॉमीची डिमांड त्या ठिकाणी व्हायला लागली, स्वायत्ततेची मागणी. आणि त्यासाठी त्यांनी जो ग्रुप एस्टॅब्लिश केला तो म्हणजे ANVC अचिक नॅशनल व्हॉलंटियर काउन्सिल डिमांडेड ग्रेटर ऑटोनॉमी. ANVC सारख्या गटांनी अधिक स्वायत्ततेची मागणी केलेली आहे. ओके. सो मेघालयमध्ये ANVC एवढं ध्यानात ठेवलं तरी इनफ आहे. आणि अरुणाचल प्रदेशमध्ये बघा इन्सर्जन्सी इतक्या मोठ्या प्रमाणात स्प्रीड झालेली नाही. त्या ठिकाणी लो इंटेन्सिटी दिसून येते. लो इंटेन्सिटी इन्सर्जन्सी फ्रॉम नागा अँड खासी कम्युनिटीज सिकिंग ऑटोनॉमी टेरिटोरियल डिस्प्यूट विथ चायना. सो हे मुख्यतः 2 मुद्दे अरुणाचलमध्ये दिसत आहेत. ओके. टेरिटोरियल डिस्प्यूट विथ चायना आणि नागा खासीची डिमांड ऑटोनॉमीची. सो नागा आणि खासी समुदायाकडून कमी तीव्रतेची बंडखोरी आणि चीन सोबत सीमा विवाद यासारख्या गोष्टी अरुणाचलमध्ये. सो ओव्हरऑल आपण स्टेट वाईज ही बंडखोरी कशी स्प्रीड झाली, त्या ठिकाणी रिझन काय होते आणि कोणकोणत्या संघटना होत्या या गोष्टी आपण डिस्कस केलेल्या. हे सगळं क्लिअर आहे, समजले. हे सगळे जे स्टेट बघितले त्यामध्ये कुणाला काय डाऊट्स आहेत, सगळं समजलंय तुम्हाला. येस बोला. ठीक आहे. तर बघा काही स्टुडंटचा हा इश्यू असू शकतो की इतके सारे स्टेट्स आहेत, मग 7 स्टेट, प्रत्येक स्टेटमध्ये वेगवेगळ्या इन्सर्जंट संघटना. ठीक आहे. त्यांची नावं, त्यांची सुरुवात कशी झाली, या सगळ्या गोष्टी कशा ध्यानात ठेवायच्या. सो नोट्स बनवताना मी सुद्धा हा विचार केला की तुम्हाला हा इश्यू निर्माण होऊ शकतो की या गोष्टी कशा ध्यानात ठेवायच्या. तर नोट्समध्ये आपल्या बघा एक डायग्राम मी इन्क्लूड केलेले आहे. सो ही जी डायग्राम आहे बघा ती गुगलवर वगैरे कुठं नाहीये. एक प्रकारे या सगळ्या डेटाचा सार गोळा करून तुमच्यासाठी डायग्राम बनवलेले, जेणेकरून
ही डायग्राम बघून तुम्हाला इतक्या साऱ्या गोष्टी ध्यानात ठेवायची गरज पडणार नाही. या डायग्राम वरून तुम्हाला ध्यानात ठेवायला सोप्या जातील गोष्टी. सो बघा, ही डायग्राम काय सांगते आपल्याला, ईशान्य भारतातील बंडखोरी, त्यामधील जे असणारे प्रमुख बंडखोर गट आणि चळवळी. कारण काय आहेत बघा, या ठिकाणी दिलेले प्रादेशिक वंचितता आहे, देन प्रादेशिक मुद्दे आहेत त्यांचे काय, त्यानंतर स्वायत्ततेची जी त्यांची मागणी आहे, ऑटोनॉमीची डिमांड. ओके. देन स्थलांतर हे महत्वाचं कारण आहे, आपण बघितलं प्रत्येक स्टेटमध्ये. त्यामध्ये महत्वाचं आहे आसाम, ठीक आहे, त्रिपुरा, या ठिकाणी स्थलांतर हा महत्वाचा मुद्दा आहे. देन वांशिक ओळख, त्यांची जी इथनिक आयडेंटिटी आहे ती त्यांना प्रोटेक्ट करायची, आणि त्यासाठी त्यांनी स्वायत्ततेची मागणी केलेली आहे. स्टेट वाईज आपण बघू शकतो. सो या गोष्टी ध्यानात ठेवायला थोड्या सोप्या जातील आपल्याला. आसाममध्ये कारण काय आहे, वांशिक ओळख आणि स्थलांतर. एक सेकंड. ठीक आहे, आसाममध्ये वांशिक ओळख आणि स्थलांतर हे कारण आहे. देन त्या ठिकाणी जी संघटना आहे उल्फा, जिची स्वतंत्र आसामची डिमांड आहे. प्लस आसाममध्ये बोडो बंडखोरी सुरू झालेली आहे, ज्यांनी बोडोलांची डिमांड केलेली होती, आणि त्यांच्या जे संघटना होत्या त्या म्हणजे NDFB अँड BLT, बोडो लिबरेशन टायगर्स. आणि त्याचा एक प्रकारे एंड म्हणू शकतो किंवा एक महत्वाची अचिव्हमेंट ती म्हणजे PTR करार. ठीक आहे, बोडो टेरिटोरियल रिजन अकॉर्ड 2020. ठीक आहे, एवढं जरी वाचलं आपण, ध्यानात ठेवलं तरी आसामच्या बाबतीत कोणकोणत्या गोष्टी झाल्यात आपल्याला इझिली आठवतील. देन नागालँड. नागालँडमध्ये नागा राष्ट्रवाद हा 1947च्या आधीपासून होता. त्या ठिकाणी जी संघटना होती ती म्हणजे NNC. ठीक आहे, फाउंडर होते अंगामी फिजो. त्यानंतर स्वातंत्र्यानंतर NSCN स्थापन झाली. ठीक आहे, NSCN मध्ये पुढे स्प्लिट झालं दोन गटामध्ये, NSCN IM अँड NSCN खापला. ओके, एवढं नागालँड बाबतीत इनफ आहे. IM म्हणजे इसाक मैवान, के म्हणजे खापला. देन मणिपूरमध्ये काय झालेलं होतं, वांशिक आणि प्रादेशिक संघर्ष, मुख्यतः कुकी, नागा आणि मैती या 3 कम्युनिटीमध्ये. त्या ठिकाणी जी संघटना होती UNLF, त्यांनी स्वतंत्र मणिपूरची डिमांड केली. त्यानंतर PLA आणि KNA, पीपल लिबरेशन आर्मी आणि कुकी नॅशनल. सो यांचे लिंकेजेस आपल्याला म्यानमार सोबत दिसून येतात. ठीक आहे, आणि आफ्स्पाचा संदर्भ आपण मणिपूरमध्ये बघितलेला आहे. आफ्स्पा लावल्यामुळे जे काय एलियनेशन होतं ते आणखी वाढलेलं आहे. त्यानंतर मिझोराममध्ये मूळ रहिवासी विरुद्ध स्थलांतरित, मुख्यतः बांगलादेशी, असा संघर्ष दिसून येतोय. MNF ही महत्वाची संघटना होती, जी लालडेंगा यांनी स्थापन केलेली. स्वातंत्र्य ही त्यांची मागणी होती. मग मिझो शांतता जो करार झाला 1986 आपण बघितला, स्वायत्ततेची जी डिमांड होती त्यांची, आणि शांततापूर्ण एकीकरण झालं. MNF पुढे जाऊन मुख्य राजकीय प्रवाहात आलेला आहे. त्यानंतर अरुणाचल प्रदेश, त्या ठिकाणी वांशिक आणि बंडखोरी दिसून येते. ठीक आहे, कमी तीव्रतेचे वाद आहेत. एकतर नागा खासी यांची थोड्या प्रमाणात बंडखोरी आणि चीन सोबत असणारा विवाद, आणि शेवटचं स्टेट मेघालय, या ठिकाणी वांशिक आणि राजकीय चळवळी आपल्याला दिसून येतात, मुख्यतः गारो, खासी आणि जयंतिया, जी त्यांची संघटना आहे ANVC. ठीक आहे, या ठिकाणी स्वायत्तता ही त्यांची डिमांड आहे. ठीक आहे, स्वायत्तता, स्थलांतर विरोध यावर लक्ष केंद्रित. ठीक आहे, सो एकूण कल कसा दिसून येतो आपल्याला, डिएस्केलेशन म्हणजेच शांतता करार करा या संघटनांसोबत, काही संघटनांना स्वायत्तता द्या, जसं आपण बघितलं BTR, बोडोलँडची जी डिमांड होती, आणि थर्ड महत्वाची गोष्ट म्हणजे विकास करा, जे काय त्यांचं दुरावलेपण आहे किंवा एलियनेशन आहे ते कमी करण्यासाठी. परंतु हिंसाचाराचे काही भाग कायम आहेत, पूर्णतः अजून बंडखोरी संपलेली नाही.
समजले? आपल्या नोट्स मध्ये डायग्राम ही आहे बघा, की जेणेकरून तुम्हाला ही डायग्राम बघून बाकीचे सगळे स्टेट सेपरेटली वाचायची गरज नाही, त्यासाठी ही डायग्राम बनवली. आपली जी इंग्लिश मधील नोट्स आहेत त्यामध्ये सुद्धा ऍज इट इज या डायग्राम आहेत. सर, हा बोला बोला. आता क्वेश्चन्स येताना स्टेट स्पेसिफिक येतात की इन जनरल असतात, आणि मग हे फॅक्ट्स आपण कशा प्रकारे वापरू शकतो? क्वेश्चन जे आहेत ते इन जनरल असतात, स्टेट स्पेसिफिक नाही आहेत. बट त्यामुळेच हे स्टेट स्पेसिफिक आपल्याला माहित असेल तर आपण इफेक्टिव्हली या गोष्टी दाखवू शकतो, जे इतर कॅन्डिडेट पेक्षा आपल्याला एक्स्ट्रा एज देतील. सो ही डायग्राम जरी बघितली तुम्ही तरी तेवढा डेटा ध्यानात ठेवला तरी इनफ. ओके, ठीक आहे. देन नेक्स्ट बघूया. तर गव्हर्नमेंट रिस्पॉन्स काय आहे? सरकारचा प्रतिसाद, एक बहुआयामी धोरण. कशा प्रकारचं धोरण दिसून येते बघा, जे आपण काल बघितलं त्याच प्रकारे बट थोड्या वेगळ्या प्रकारे. या ठिकाणी डायलॉग आणि पीस प्रोसेसला जास्त महत्व आहे. ठीक आहे, डायलॉग आणि पीस प्रोसेस म्हणजे मिलिटरी ऑपरेशन करा तुम्ही, त्याच वेळी डायलॉग आणि पीस प्रोसेसवर भर द्या. ठीक आहे, आणि ज्या गटांना ऑटोनॉमी देऊ शकता त्यांना ऑटोनॉमी द्या. म्हणजे मिलिटरी ऑपरेशन मध्ये बघा, काउंटर इन्सर्जन्सी ऑपरेशन्स बाय इंडियन आर्मी, देन पॅरामिलिटरी, देन स्टेट police to curb illegal activities and target insurgent hideouts. मागे एका लेक्चर मध्ये मी सांगितलं होतं, जो मूवी आलेला होता उरी, त्यामध्ये जो सुरुवातीचा इन्सिडेंट दाखवलेला आहे, जे काय आपले कमांडोज बॉर्डर क्रॉस करून एक प्रकारे सर्जिकल स्ट्राईक त्या काळी करतात. सो तो सर्जिकल स्ट्राईक या इन्सर्जंट ग्रुप्सवरच होता. ठीक आहे, ते ऍक्च्युली झालेली घटना आहे. सो म्यानमारच्या मदतीने या सगळ्या गोष्टी आपण केलेल्या होत्या. लष्करी कारवाया, भारतीय सैन्य, निमलष्करी दल आणि राज्य पोलीस दल बंडखोरी विरोधी कारवायामध्ये सामील आहेत. यामध्ये बंडखोरांच्या तळावर लष्करी हल्ले करणे आणि शस्त्रास्त्रांच्या तस्करीसारख्या बेकायदेशीर कार्यांना रोखण्याचा प्रयत्न आहे. त्यांचा आर्म्स स्मगलिंग महत्वाचं रोखणं गरजेचं आहे. जर त्यांना आर्म्सच नाहीत मिळाले तर ते बंडखोरी कंटिन्यू कशी काय ठेवतील? सो मिलिटरी ऑपरेशन मध्ये ही महत्वाची गोष्ट आहे. देन डायलॉग अँड पीस प्रोसेसेस. ठीक आहे, आपण बघितलं एंगेजिंग इन्सर्जन ग्रुप्स इन पीस टॉक्स. लँडमार्क एफर्ट्स इन्क्लूड नागा पीस प्रोसेस. त्यामधील महत्वाची गोष्ट म्हणजे नागा पीस प्रोसेस. देन उल्फा पीस टॉक आणि मिझो पीस अकॉर्ड. या सगळ्या गोष्टी आपण वरती बघितलेल्या आहेत. सो संवाद आणि शांतता प्रक्रिया, अनेक बंडखोर गट सरकारसोबत शांतता चर्चेत सामील झालेले आहे. उदाहरणार्थ नागा शांतता प्रक्रिया 1990च्या दशकापासून आहे. आसाममधील उल्फा शांतता चर्चा आणि एक महत्वाचं मिझो शांतता करार 1986. त्याच वेळी बीटीआर सुद्धा आपण बघितलेला आहे, बीटीआर 2020. ओके, देन ऑटोनॉमी अँड पॉलिटिकल कन्सेशन. ओके, थर्ड आस्पेक्ट त्यामध्ये बघा, ग्रँटिंग ग्रेटर पॉलिटिकल ऑटोनॉमी अँड सायनिंग अकॉर्ड्स टू ऍड्रेस द ग्रीव्हन्सेस. आपण त्यांच्यासोबत अकॉर्ड साइन करतोय त्यांच्या ज्या ग्रीव्हन्सेस आहेत त्या ऍड्रेस करण्यासाठी, सच ॲज बीटीआर अकॉर्ड. सो स्वायत्तता आणि राजकीय सवलती देणे, जसं की मिझोराम आणि आसाम सारख्या काही राज्यामध्ये सरकारने अधिक राजकीय स्वायत्तता दिलेली आहे किंवा बंडखोर गटांशी करार केलेले आहे, ज्यामुळे सापेक्ष शांतता प्रस्थापित झालेली आहे. सापेक्ष रिलेटिव्ह आहे, ऍब्सोल्यूट नाहीये. ओके, सो आसाम मधील बोडोलँड प्रादेशिक क्षेत्र करार
हे अशाच एका पावलाचे महत्वाचं उदाहरण आहे. ठीक आहे. त्याच वेळी बघा, विनिंग पीस थ्रू डेव्हलपमेंट अँड इंटिग्रेशन. ठीक आहे. ज्या काही त्यांच्या ग्रीव्हन्सेस आहेत की लॅक ऑफ डेव्हलपमेंट आहे, लॅक ऑफ एज्युकेशन आहे, हेल्थ फॅसिलिटीज नाहीयेत, एम्प्लॉयमेंट नाहीये आणि त्यांचं व्यवस्थित इंटिग्रेशन झालेलं नाही. ओके. सो विकास आणि एकीकरणातून शांतता प्रस्थापित करणे. त्यासाठी काय केलेलं आहे गव्हर्नमेंटने? त्यांना स्पेशल डेव्हलपमेंटल पॅकेजेस दिलेले आहेत. जसं की गव्हर्नमेंटनं जी स्कीम आणलेली होती ॲस्पिरेशनल डिस्ट्रिक्ट प्रोग्राम, यामधील बरेच डिस्ट्रिक्ट नॉर्थ ईस्ट इंडियामधील होते. ओके. सो विशेष विकास पॅकेजेस देणे. ठीक आहे. या प्रदेशातील राहणीमान सुधारण्यासाठी आर्थिक पॅकेजेस आणि पायाभूत सुविधांचा विकास, याद्वारे विकासात्मक समस्या सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे. जसे की आकांक्षित जिल्हा कार्यक्रम. देन बॉर्डर फेन्सिंग. आता आपण बघितलं की हे जी बंडखोरी आहे ती मुख्यतः का सुरू आहे, की जे आपले नेबरहुड स्टेट आहेत त्यांच्याकडून जी इनडायरेक्ट त्यांना मदत होते, फंडिंग होत आहे. ठीक आहे. देन आर्म स्मगलिंग होत आहे. आणखी एक आपण गोष्ट डिस्कस केलेली होती, हे जे इन्सर्जन ग्रुप्स आहेत त्यांची ओव्हरऑल ऍक्टिव्हिटी किंवा त्यांना जो निधी मिळतो तो मुख्यतः कशातून मिळतो बघा, जे ड्रग स्मगलिंग ते करतात. ठीक आहे. आपण बघितलेलं होतं बघा त्या टॉपिकमध्ये की भारताच्या दोन्ही बाजूला जगातील सर्वात जास्त ड्रग प्रोड्युसिंग रिजन आहे. एक आहे गोल्डन क्रेसेंट आणि गोल्डन ट्रायंगल. गोल्डन ट्रायंगल मध्ये जे काय कंट्रीज आहेत ना, लाओस, म्यानमार, थायलंड. सो या ठिकाणाहून जे काय ड्रग्स भारतामध्ये येतं ते कसं येतं, नॉर्थ ईस्टच्या मार्गाने. आणि हे आणण्याचं काम कोण करतं, नॉर्थ ईस्ट मधील हे बंडखोर गट, इन्सर्जंट्स. यामध्ये जे त्यांना कमिशन एक प्रकारे मिळतं, त्याचा वापर ते आपल्या कारवायासाठी करतात. सो त्यासाठी बॉर्डर फेन्सिंग खूप महत्वाचे आहे. ओके. बॉर्डर फेन्सिंग मध्ये आपण बघू शकतो की एक तर आर्म स्मगलिंग आपण थांबवू शकतो त्यामुळे, आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे जे ड्रग ट्रॅफिकिंग होत आहे त्या गोष्टी थांबवू शकतो. बट त्या ठिकाणी बघा पूर्णपणे फेन्सिंग करणं थोडं अवघड आहे, कारण तुम्ही इंडिया म्यानमारची जी बॉर्डर बघितली तर एक ती कॉम्प्लेक्स टेरिटरी आहे, खूप डेन्स फॉरेस्ट आहे त्या ठिकाणी आणि डिफिकल्ट टेरिटरी आहे. सो अशा ठिकाणी कम्प्लीट फेन्सिंग करणं थोडं डिफिकल्ट आहे. देन कनेक्टिव्हिटी बूस्ट, प्रायोरिटी रूट्स अंडर उडान 4.0, देन फास्ट ट्रॅकिंग रेल नेटवर्क टू ऑल नॉर्थ ईस्ट कॅपिटल्स. म्हणजे सीमा सुरक्षा आणि कनेक्टिव्हिटी, प्रादेशिक सहकार्याने सीमावर कुंपण घालणे. देन उडान 4.0 अंतर्गत ईशान्य राज्यांना प्राधान्य देणे. ठीक आहे. आपले जे एअरवेज आहेत बघा त्यामध्ये ईशान्येकडील स्टेट्स आणि त्यांच्या कॅपिटल्स आणणे. ठीक आहे. त्या ठिकाणी डोमेस्टिक एअरपोर्ट्स सुरू करणे आणि ईशान्येतील सर्व राजधानींना भारतीय रेल्वेच्या नेटवर्कवर आणण्यासाठी जलद प्रयत्न करणे. बघा आतापर्यंत 75 वर्ष होऊन गेली स्वातंत्र्याला, बट नॉर्थ ईस्ट मधील अजूनही काही राज्यांच्या कॅपिटल्स भारतीय रेल्वेच्या नेटवर्क मध्ये आलेल्या नव्हत्या, म्हणजे तिथपर्यंत रेल्वे जात नव्हती. सो खूप मोठी गोष्ट होती. सो त्या दृष्टीने आपण प्रयत्न सुरू केले आहेत, बऱ्याच कॅपिटल आपण कनेक्ट सुद्धा केले. आणि इतर महत्वाचे उपक्रम, स्वदेश दर्शन योजना आणलेले. ठीक आहे. नॉर्थ ईस्ट इंडियामध्ये त्यासाठी टुरिझम वाढवण्यासाठी. ओके. तिथले जे स्टेट्स आहेत मुख्यतः मेघालय, ठीक आहे, नॉर्थ ईस्ट इंडियामध्ये टुरिझमसाठी जातात, तर त्यामध्ये मेघालय एक महत्वाचा अट्रॅक्टिव्ह सेंटर आहे बघा. ठीक आहे. त्या ठिकाणी असणारे ब्रिजेस, नॅचरल ब्रिजेस, तिथल्या ज्या रिव्हर्स आहेत. ओके. सो स्वदेश दर्शन स्कीम प्लस तिथले जे रिलिजियस सेंटर्स आहेत पिलग्रिमेज, त्यांचा कॉरिडॉर बनवणं. आपल्याला माहित असेल कामाख्या. सो कामाख्या कॉरिडॉर रिसेंटली गव्हर्नमेंटने सुरू केलेला आहे. ठीक आहे. कामाख्या कुठं आहे सांगू शकेल कोणी?
येस. बरोबर आहे. ठीक आहे. आसाम मध्ये कुठं? गुवाहाटी, बरोबर आहे. सो गुवाहाटीमध्ये हे कामाख्या टेम्पल आहे, जे आपण बघू शकतो आसामची कॅपिटल या ठिकाणी. सो या ठिकाणी टुरिझम, एकतर स्वदेश दर्शन योजना, जे काही नॅचरल सेंटर्स आहेत त्यांना प्रमोट करणे, आणि रिलिजियस सेंटर्स, पिलग्रिमेज. त्याचवेळी सर्वसमावेशक दूरसंचार विकास प्रकल्प. ठीक आहे. आता अजूनही बघा, नॉर्थ ईस्ट इंडियामध्ये बऱ्याच ठिकाणी डेन्स फॉरेस्ट असल्यामुळे मोबाईल नेटवर्कचा इश्यू आहे. सो दूरसंचार विकास प्रकल्प हे महत्वाचा आहे. कॉम्प्रिहेन्सिव्ह टेलिकॉम डेव्हलपमेंटल प्रोजेक्ट. देन ॲग्री एक्सपोर्ट झोन. ॲग्री एक्सपोर्ट झोन बघा, आपण बऱ्याच नॉर्थ ईस्ट मधील जे ॲग्री प्रोडक्ट्स आहेत यांना GI टॅग दिलेला आहे, जेणेकरून त्यांचे एक्सपोर्ट वाढेल, त्याद्वारे त्यांना काही इन्कम जनरेट होईल. देन बांबूला प्रमोट करायला मोठ्या प्रमाणात सुरुवात केलेली आहे. सो ॲग्री एक्सपोर्ट झोन आणि नॅशनल बांबू मिशन आणलेलं आहे. ठीक आहे. जे काही ट्रायबल प्रोडक्ट्स आहेत त्यांना प्रमोट करण्यासाठी. ओके, एक सेकंड. ठीक आहे, इथपर्यंत समजलंय? ओके. ओके, ठीक आहे. देन पुढील वाटचाल, अ रोड आहे, पर्सिस्टंट चॅलेंजेस टू लास्टिंग पीस. ओके. सो आपण बघितलं काही बंडखोर गटांसोबत आपण त्या ठिकाणी वेगवेगळे अकॉर्ड केलेले आहेत, पीस डील सुरू आहेत, बट अजूनही कम्प्लिटली नॉर्थ ईस्ट इंडियामध्ये शांतता प्रस्थापित झालेली नाही. कोणकोणती कारण आहेत बघा. फर्स्ट, ongoing resistance, की groups like ULFA, NSCN-IM, ISAC MUIWA and UNLF continue to resist peace talks and engage in violence. त्या ठिकाणी पीस टॉकला ते रेजिस्ट करतायत आणि व्हायलन्स मध्ये ते इन्व्हॉल्व आहे. ठीक आहे. सो काही क्षेत्रामध्ये प्रगती होऊनही आसाममधील उल्फा, नागालँडमधील NSCN-IM अँड मणिपूरमधील UNLF सारखे बंडखोर गट शांतता चर्चेला विरोध करत आहे. सो सुरू असलेल्या शांतता चर्चा. देन फ्रॅगमेंटेशन ऑफ ग्रुप्स, वरती आपण डिस्कस केलेलं होतं. एक महत्वाची समस्या आहे बघा, फ्रॅगमेंटेशन ऑफ ग्रुप्स. मिझोराममध्ये काय झालं, एकच महत्वाचा गट होता MNF. सो त्यांच्यासोबत करार केला, शांतता चर्चा झाल्या आणि तिथलं इन्सर्जन्सी मोठ्या प्रमाणात कमी आली. बाकीच्या स्टेटमध्ये काय झालं की बंडखोर गटांचे अनेकदा तुकडे झालेले, जसं नागालँडमध्ये बघितलं, ज्यामुळे गटबाजी वाढली आणि शांतता वाटाघाटी गुंतागुंतीच्या झालेल्या आहेत. आपण एका गटाला अपीज केलं की दुसरा गट नाराज व्हायला, आणि त्यामुळे या ठिकाणी ही शांतता प्रस्थापित झालेली नाही. देन सोशो इकॉनॉमिक गॅप्स, ओके, की या ठिकाणी हाय अनएम्प्लॉयमेंट रेट आहे. ठीक आहे. मेनलँड इंडियामध्येच इतका आहे, तर नॉर्थ ईस्ट इंडियामध्ये किती असेल विचार करा. सो ईशान्येचा बराचसा भाग अजूनही मागासलेला आहे, जिथे बेरोजगारी, अपुरी पायाभूत सुविधा, बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर फॅसिलिटीज सुद्धा नाहीयेत, आणि खराब आरोग्याने शिक्षण व्यवस्था आहे. इनॲडिक्वेट इन्फ्रास्ट्रक्चर अँड पुअर हेल्थ केअर अँड एज्युकेशन पर्सिस्ट. सो या सगळ्या गोष्टी आहेत. देन क्रॉस बॉर्डर इन्सर्जन्सी, आपण बघितलं की जे आपले शेजारचे स्टेट्स आहेत किंवा कंट्रीज आहेत ते
या इन्सर्जंट ग्रुप्सना सपोर्ट किंवा मार्गदर्शन करत आहे. सो क्रॉस बॉर्डर इन्सर्जन्सी सपोर्ट फ्रॉम म्यानमार अँड चायना रिमेन्स अ सिग्निफिकंट सिक्युरिटी चॅलेंज. ओके. ईशान्येचा बराचसा भाग अजूनही मागासलेला आहे. त्याच वेळी सीमापार बंडखोरी आणि इतर धोके मोठ्या प्रमाणात आहेत. म्यानमार आणि चीनमधून बंडखोर गटांना मिळणारे समर्थन हे मोठे आव्हान आहे. आपत्तीच्या जोखमीमुळे आर्थिक विकासासमोर नैसर्गिक आव्हाने आहे आणि संघटित गुन्हेगारी सिंडिकेटची उपस्थिती आहे. ठीक आहे. म्हणजेच इतर हार्डल्स काय आहेत, जे काही इतर समस्या आहेत, त्यामध्ये नॅचरल डिझास्टर ही एक महत्वाची समस्या आहे. म्हणजे जर आपण त्या ठिकाणी काही डेव्हलपमेंट करायला गेलो, ठीक आहे, जसं आसाम आहे, डेव्हलपमेंटला सुरुवात केली की त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दरवर्षी ब्रह्मपुत्रेला पूर येतोय बघा. ठीक आहे. ब्रह्मपुत्रा नदीचा जो पूर असतो किंवा तिथल्या ज्या ट्रिब्युटरीज आहेत, जवळजवळ अर्धा आसाम पाण्याखाली असतो. सो तिथले जे नॅचरल डिझास्टर बाकीच्या गोष्टी आहेत, यामुळे डेव्हलपमेंट समोर रिस्क आहे. देन प्रेझेन्स ऑफ ऑर्गनाइज क्राईम सिंडिकेट्स, आणि ऑर्गनाइज क्राईमच्या सिंडिकेट्स मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी निर्माण झालेले आहेत. आपण बघू शकतो की ड्रग ट्रॅफिकिंग मध्ये काम करणाऱ्या सिंडिकेट्स आहेत. देन आर्म स्मगलिंग मध्ये काम करणाऱ्या सिंडिकेट्स आहेत. ठीक आहे. देन फेक करन्सी, मनी लॉन्ड्रिंग यासारख्या गोष्टी करणारे सिंडिकेट्स आहेत. सो यांच्यामुळे नॉर्थ ईस्ट इंडिया स्टॅबिलाइज होत नाही. आणि कन्क्लुजन कशा प्रकारे कन्क्लूड करू शकतो आपण की द इन्सर्जन्सी इन नॉर्थ ईस्ट इंडिया इज अ मल्टीफॅसेटेड इश्यू ड्रिवन बाय एथनिक, पॉलिटिकल, सोशो इकॉनॉमिक ग्रीव्हन्सेस. सो बऱ्याच समस्या आहेत बघा. एथनिक आहे, आपण वरती बघितलेत, पॉलिटिकल आहेत, सोशो इकॉनॉमिक ग्रीव्हन्सेस सुद्धा आहेत. ओके. सो ईशान्य भारतातील बंडखोरी ही वांशिक, राजकीय आणि सामाजिक आर्थिक तक्रारींशी संबंधित एक बहुआयामी समस्या आहे. While peace accords and political integration have shown progress, काही प्रमाणात हा प्रोग्रेस झालेला आहे पीस अकॉर्डमुळे, पॉलिटिकल इंटिग्रेशनमुळे. स्टॅबिलिटी रिमेन्स चॅलेंज, पण तिथं स्टॅबिलिटी आलेली नाही. सो लॉंग टर्म पीस रिक्वायर्स ॲड्रेसिंग द अंडरलाईंग इश्यूज ऑफ इथनिक आयडेंटिटी, इकॉनॉमिक डेव्हलपमेंट, political autonomy and human rights, ensuring that development reaches all communities in the region. म्हणजे आपण जर त्या ठिकाणी डेव्हलपमेंट करत असू तर ती डेव्हलपमेंट सुद्धा सगळ्या एथनिक कम्युनिटीज पर्यंत समानपणे पोहोचणं गरजेचं आहे. नाहीतर त्या डेव्हलपमेंटचा लाभ एखाद्या कम्युनिटीला झालेला आहे आणि बाकीच्या कम्युनिटीजना झालेला नाही, तर हा संघर्ष कधीही सुटणार नाही. कारण परत आणखी त्या कम्युनिटीज मध्ये हा संघर्ष सुरू राहणार आहे. ठीक आहे. सो डेव्हलपमेंट सुद्धा त्या प्रकारची हवी. ठीक आहे. सो दीर्घकालीन शांतता प्रस्थापित करण्यासाठी केवळ लष्करी उपाययोजना पुरेशा नाहीयेत. यासाठी वांशिक ओळख, आर्थिक विकास, राजकीय स्वायत्तता, त्यांची वांशिक ओळख जपणे, देन आर्थिक विकास करणे, इन्फ्रास्ट्रक्चर आणणे त्या ठिकाणी, राजकीय स्वायत्तता देणे ज्या ठिकाणी शक्य आहे, सगळीकडे तर नाहीये, आणि मानवी हक्कांच्या मूळ समस्यांचे निराकरण करणे. आपण पुढचा एक टॉपिक बघणार आहे आफ्स्पा. ठीक आहे. सो आफ्स्पामुळे त्या ठिकाणी जे ह्युमन राईट व्हायोलेशन झालेले ते थांबवणे ते गरजेचं आहे, अत्यंत आवश्यक. त्याचवेळी विकासाचे फायदे या प्रदेशातील सर्व समुदायापर्यंत पोहोचतील याची खात्री करणे हे अंतिम ध्येय असले पाहिजे. जे मणिपूरमध्ये व्हायोलन्स सुरू होता, जो आपण पुढचा टॉपिक बघणार आहे, त्याचं महत्वाचं कारण हेच होतं की त्या ठिकाणी मणिपूरमध्ये आतापर्यंत जेवढा विकास झालेला आहे त्याचा फायदा जास्तीत जास्त एकाच कम्युनिटीला मिळाला, आणि त्यामुळे बाकीच्या कम्युनिटीज ऑलरेडी बॅकवर्ड आहेत, आणि त्यातच जी मेथी कम्युनिटी, डेव्हलप कम्युनिटी आहे, ती रिझर्वेशनची डिमांड करत आहे. ते आपण डिटेलमध्ये पुढे बघणार. हा टॉपिक समजलाय सगळ्यांना? यामध्ये कुणाला काय डाऊट्स असतील तर क्लिअर करा.
ठीक आहे. ओके. सो आपल्या नोट्स बघूया. नोट्समध्ये आणखी ज्या महत्वाच्या गोष्टी आहेत या टॉपिकवर. ठीक आहे. आपण ऐतिहासिक पार्श्वभूमी बघितली. ठीक आहे. वसाहत काळ, देन स्वातंत्र्योत्तर काळ, पोस्ट इंडिपेंडन्स, त्यांचे ऑब्जेक्टिव्ह बघितले आपण. देन स्टेट वाईज प्रमुख बंडखोर गट आणि त्यांच्या चळवळी. ठीक आहे. या डायग्राम मध्ये आपण त्या सगळ्या गोष्टी समराईज केलेल्या आहेत. ठीक आहे. ही एक डायग्राम आहे. तुम्ही बघा, आन्सर लिहिताना प्रेझेंटेशन या प्रकारे डायग्राम काढून सुद्धा तुम्ही स्टेट वाईज जे काय इन्सर्जन ग्रुप्स आहेत ते दाखवू शकता. ठीक आहे. मल्टिपल लिहायची गरज नाही. प्रत्येक स्टेट वाईज एक जरी दाखवलं तरी इनफ आहे. ठीक आहे. एक स्टेट वाईज एक तरी ध्यानात ठेवायला पाहिजे. काही तर ध्यानात ठेवायला सोपेच आहेत. NSCN आहे, NNC नागालँड. ठीक आहे. उल्फा आहे आसाम. सो या गोष्टी ध्यानात ठेवायला थोड्या इझी आहेत. सो मॅपद्वारे आपण या गोष्टी आन्सर मध्ये दाखवू शकतो. त्यासाठी हा मॅप मी इन्क्लूड केलेला आहे. देन रिझन्स बघितले आपण सगळे. सरकारचा प्रतिसाद काय आहे तो बघितला. आणि ही महत्वाची फॅक्ट ते आपल्याला बघायची. फॅक्ट काय बघा, व्हायलन्स डाऊन इन द नॉर्थ ईस्ट. ठीक आहे. 2014 ते 2022 या काळामध्ये नॉर्थ ईस्ट इंडियामध्ये बंडखोरीमुळे जो व्हायलन्स व्हायचा तो बऱ्याच प्रमाणात कमी आलेला आहे. ठीक आहे. 76% रिडक्शन इन इन्सर्जन्सी इन्सिडेंट्स. आता इथं सुद्धा 76% आहे बघा. म्हणजे तुम्हाला ध्यानात ठेवायला सोपं जाईल या प्रकारे गोष्टी घेतलेल्या आहेत. नक्षलिझम मध्ये सुद्धा आपण बघितले होते 76%. ओके. सो दोन्हीकडे आपण 76% थोडं ध्यानात ठेवायला सोपं झालं. सो रिडक्शन इन इन्सर्जन्सी इन्सिडेंट्स 2014 ते 22. देन 97% रिडक्शन इन सिव्हिलियन कॅज्युअलिटीज. या काळात सिव्हिलियन कॅज्युअलिटीज 97% कमी झाले आणि 90% रिडक्शन इन सिक्युरिटी फोर्सेस कॅज्युअलिटीज. सो ही एक मोठी अचिव्हमेंट आहे 2014 ते 22 या काळात. सध्याची परिस्थिती आणि आव्हाने बघितली. हे फॅक्ट आपण आन्सर मध्ये यातली कुठलीही एक फॅक्ट आपल्याला जे आठवते ते वापरू शकतो. सध्याची परिस्थिती आपण बघितली आणि आव्हाने काय आहेत आणि कन्क्लुजन आपण बघितलेलं आहे. PYQ बघा कशा प्रकारचे विचारले. पहिला PYQ बघा 2024 मागच्या वर्षी विचारलेला की ईशान्येकडील राज्यामध्ये अंतर्गत सुरक्षा आणि शांतता प्रक्रियेसमोरील प्रमुख आव्हाने कोणती. गेल्या दशकात सरकारने सुरू केलेले विविध शांतता करार आणि करारांचा आराखडा तयार करा. ओके. सो इंग्रजीमध्ये बघूया. What are the major challenges to internal security and peace process in northeastern India? आपण वरती सगळं डिस्कस केले. मॅप द व्हेरियस पीस अकॉर्ड्स अँड अग्रीमेंट्स इनिशिएटेड बाय गव्हर्नमेंट इन पास्ट डिकेड. सो मेजर चॅलेंजेस आपण नॉर्थ ईस्ट इंडिया मधील सगळे डिस्कस केलेले आहेत वरती. ठीक आहे. हेच मेजर चॅलेंजेस आहेत बघा आपले. ऑनगोईंग पीस टॉक्स आहेत बट त्यामध्ये फुटीरतावादी गट असल्यामुळे ते सक्सेसफुल होत नाहीत. फ्रॅगमेंटेशन ऑफ ग्रुप्स आहे, इकॉनॉमिक सोशल चॅलेंज आहे, देन क्रॉस बॉर्डर इन्सर्जन्स आहे, नॅचरल चॅलेंजेस बरेच आहेत. ठीक आहे. आणखी वरच्या सुद्धा आपण काही गोष्टी लिहू शकतो ज्यावरती डिस्कस केलेल्या आहेत. आणि पीस अकॉर्ड्स जे विचारलेलं आहे आन्सर मध्ये.
मॅप फेरेस पीस अकॉर्ड अँड ॲग्रीमेंट. आपण 4 महत्वाचे बघितलेले आहेत. ठीक आहे, BTR बघितलेला आहे 2020चा, देन MNFचा बघितलेला आहे 86चा, देन नागांसोबत जे चालू होतं ते बघितलंय, आणि आसाममध्ये उल्फा. सो त्या आपल्या आन्सर मध्ये गोष्ट आहेत त्याच लिहायच्या आहेत. ओके. देन सेकंड क्वेश्चन बघा. द नॉर्थ ईस्टर्न रिजन ऑफ इंडिया हॅज बीन इन्फेस्टेड विथ इन्सर्जन्सी फॉर व्हेरी लॉंग टाइम. आपण जे सुरुवातीला डिस्कस केलं बघा तेच आहे, इव्होल्युशन. ठीक आहे, इन्सर्जन्सी नॉर्थ ईस्ट मध्ये कशा प्रकारे वाढली किंवा सुरू झाली. इन्फेस्टेड विथ इन्सर्जन्सी फॉर व्हेरी लॉंग टाइम. Analyze the major reasons for survival of armed insurgency in this region. तरीही अजून ही इन्सर्जन्सी पूर्णपणे संपलेली नाही. मेजर रिजन फॉर द सर्व्हायवल हेच रिजन आहेत, हेच रिझन्स आहेत सगळे, की अजूनही पूर्णपणे ती संपलेली नाही. भारताचा ईशान्य भाग दीर्घकाळापासून बंडखोरीने ग्रासलेला आहे. या प्रदेशात सशस्त्र बंडखोरी टिकून राहण्याच्या प्रमुख कारणांचे विश्लेषण करा. ओके, म्हणजे आपण जे डिस्कस करतोय त्यातून कोणता क्वेश्चन ऍड्रेस होत नाही किंवा जमत नाही तुम्हाला असं नाही, कोणताही क्वेश्चन तुम्ही लिहू शकता. हा बोला मेधा. सर आता हे जे 2 प्रश्न आहेत त्याच प्रकारचा प्रश्न कालचा पण होता लेफ्ट विंग एक्स्ट्रीमिझम संदर्भात, की म्हणजे बरोबर. पहिलं जे वाक्य आहे ती फॅक्ट एस्टॅब्लिश करते, जसं की हम्म. भारताचा ईशान्य भाग दीर्घकाळापासून बंडखोरीने ग्रासलेला आहे. मग हे हम्म. गृहीत धरून आपण पुढचं उत्तर एक्सप्लेन करायचंय, म्हणजे अर्ध्या पार्टवर नंतरच्या फोकस करायचंय. कारण तुम्ही सुरुवातीला म्हणलात की प्रश्नाच्या सगळ्या अँगलला तुमचा म्हणजे स्पर्श झाला पाहिजे, तर हे बरोबर कशा आहे. पद्धतीनं झालं पाहिजे? येस. बघा आपण उत्तर लिहिताना काय करणार आहे, उत्तराची सुरुवात. ठीक आहे, भारताचा ईशान्य भाग दीर्घकाळापासून बंडखोरीनं ग्रासलेला आहे. ठीक आहे, मग सुरुवात करताना भारतामध्ये किंवा ईशान्य भारतामध्ये जे काय बंडखोर ग्रुप्स आहेत किंवा सर्वात महत्वाचं त्याचं इव्होल्युशन कसं झालं तिथून सुरुवात करणं गरजेचं आहे. ठीक आहे, आपण इंट्रोडक्शन मध्ये लिहू शकतो नॉर्थ ईस्ट इन्सर्जन्सी म्हणजे काय, बेसिक सिंपल वेने सांगतो. नॉर्थ ईस्ट इन्सर्जन्सी म्हणजे काय लिहा, ती कोणकोणत्या स्टेटमध्ये कशी स्प्रेड झाली, त्या ठिकाणी मॅप इन्क्लूड करा, आणि थोडक्यामध्ये त्या ठिकाणी हे लिहा की भारताचा ईशान्य भाग दीर्घकाळापासून बंडखोरीने कसा ग्रासलेला आहे, म्हणजे त्याचं इव्होल्युशन कसं झालं. थोडक्यामध्ये त्याचे 4-5 पॉइंट आपण जे डिस्कस केले, की ब्रिटिश कॉलोनियल पॉलिसी, आफ्टर इंडिपेंडन्स जे इंटिग्रेशन झालं त्या गोष्टी, आणि सोशो इकॉनॉमिक निग्लेक्ट, या 3 जरी गोष्टी तुम्ही लिहिल्या तरी तुम्ही हा पहिला पार्ट ऍड्रेस करता. ओके, आणि त्यानंतर सेकंड पार्ट लिहा. क्लिअर आहे, समजलंय? मग आता हे फर्स्ट पार्ट आणि सेकंड पार्ट जेव्हा आपण डिस्ट्रीब्यूट करून लिहितोय तर त्याचं वेटेज कसं असलं पाहिजे उत्तरामध्ये? उत्तरामध्ये फर्स्ट पार्टचं वेटेज हे 30% असलं पाहिजे, सेकंड पार्टचं 70%, या प्रकारे. ठीक आहे, सो सेकंड पार्ट हा जास्त महत्वाचा आहे. फर्स्ट पार्टने आपल्याला इंट्रोड्यूस करायचे, बट फक्त इंट्रोड्यूस न करता त्याच्यावर थोडं लिहिणं गरजेचं आहे. फर्स्ट पार्टला 30% द्या तुम्ही, सेकंड पार्टला 70% द्या. ठीक आहे, क्लिअर आहे? आणखी कुणाचे काही डाऊट्स? ह्या संडेला बघा आपली SC ची टेस्ट असणार आहे. ठीक आहे, इंटरनल सिक्युरिटीची नेक्स्ट वीक मध्ये असेल. तोपर्यंत आपला बऱ्यापैकी सिलेबस कंप्लीट होईल. डिझास्टर मॅनेजमेंटचा सुद्धा त्या ठिकाणी सुरू असेल. ओके, समजले सगळ्यांना? नेक्स्ट टॉपिक सुरू करूया. ठीक आहे, यातला कोणताही एक क्वेश्चन तुम्ही उद्या लिहून आणायचे ग्रुपवर, त्याचा आन्सर अपलोड करायचा. ठीक आहे, जो तुम्हाला
योग्य वाटते किंवा जो तुम्हाला लिहायला इझी किंवा डिफिकल्ट वाटते तुमच्या अँगलने ठरवा आणि एक क्वेश्चन लिहा. ठीक आहे. सगळ्यांनी लिहिला पाहिजे. एक क्वेश्चन लिहायला जास्त वेळ लागत नाही बघा. ठीक आहे, नेक्स्ट टॉपिक सुरू करूया आपण. ठीक आहे. सो नॉर्थ ईस्ट इंडियामध्ये इन्सर्जन्सी जी सुरू होती त्याच वेळी आपण बघितलं की इन्सर्जन्सी काही प्रमाणात कमी आली. जे काही वेगवेगळे पीस अकॉर्ड केले है ना, पीस मेकॅनिझम, डायलॉग मेकॅनिझम जे काही सुरू होतं, बट विदिन स्टेट ऑल्सो त्या ठिकाणी काही रिझन होते ज्यामुळे हे संघर्ष कंटिन्यू राहिलेले आहे. ठीक आहे. त्यातलंच एक महत्वाचं स्टेट म्हणजे मणिपूर. आपल्याला माहित असेल रिसेंटली मणिपूरमध्ये बरेच दिवस व्हायलन्स सुरू होता. ठीक आहे, हिंसा सुरू होती आणि त्याची कारणं काय होती, हा व्हायलन्स का थांबत नव्हता, या सगळ्या गोष्टी बघणार. सो मणिपूर, अ कॉम्प्रिहेन्सिव्ह अनालिसिस ऑफ सोशो पॉलिटिकल फॉल्ट लाईन्स, डेमोग्राफिक इम्बॅलन्सेस अँड द स्ट्रगल फॉर द आयडेंटिटी. जो काय त्या ठिकाणी त्यांचा स्ट्रगल फॉर द आयडेंटिटी सुरू होता. सो सामाजिक राजकीय त्रुटी, लोकसंख्येतील असमतोल आणि अस्मितेच्या संघर्षाचे आपण विश्लेषण करतो. एक सेकंड. ठीक आहे. सो बघा मणिपूरमध्ये जो काही हिंसाचाराचा उद्रेक झाला, ओके, इन रिसेंट टाइम्स इंडियाज नॉर्थ ईस्टर्न स्टेट ऑफ मणिपूर हॅज experienced intense and bloody confrontation between several of its ethnic groups, bringing deep-seated tension to the forefront. म्हणजे भारताच्या ईशान्येकडील राज्य असलेल्या मणिपूरमध्ये अलीकडच्या काळामध्ये जे वांशिक गटामध्ये अत्यंत तीव्र आणि रक्तरंजित संघर्ष पाहायला मिळाला, ज्यामुळे अनेक वर्षापासूनच्या सुप्त तणावाला पुन्हा एकदा तोंड फुटलेले आहे. सुरुवात कुठून झाली बघा या संघर्षाला पुन्हा एकदा, मणिपूरच्या हायकोर्टने एक जजमेंट दिला. ओके, 27 मार्च 2023 रोजी मणिपूर उच्च न्यायालय याने एक जजमेंट दिला. राज्य सरकारला आदेश दिला की तुम्ही काय करा, 4 आठवड्याच्या आत केंद्र सरकारकडे शिफारस पाठवा, ज्याद्वारे मैती कम्युनिटीला शेड्यूल ट्राईबचा स्टेटस देण्यात येईल. ओके, सो ही संघर्षाची तात्काळ ठिणगी ठरलेली आहे. यामध्ये मैतेई समुदायाला अनुसूचित जमाती एसटी दर्जा देण्याच्या मागणीबाबत 4 आठवड्याच्या आत केंद्र सरकारकडे शिफारस पाठवण्यास सांगितले आणि आदिवासी समूहाने, जो काय मणिपूरमध्ये आदिवासी समुदाय होता, त्यांनी मैतेईच्या या आरक्षणाच्या मागणीला कडाडून विरोध केलेला आहे. ओके, सो कोर्ट directed the state administration to submit recommendation to central government regarding Methi community demand for ST status within 4 weeks. This directive faced immediate and strong opposition from states tribal communities. आता या ट्रायबल कम्युनिटीज कोणत्या मग मणिपूरमध्ये, कोणी सांगू शकेल मला? येस. येस, कुकी आणि नागा, बरोबर आहे. सो ओव्हरऑल जे
मॅक्रो टर्म आहे कुकी आणि नागा. त्याच्या अंडर बऱ्याच साऱ्या एथनिक ट्राईब्स आहेत ज्या कुकी आणि नागाच्या अंडर येतात. जवळजवळ अशा 33 ट्राईब्स आहेत. सो या कुकी आणि नागा कम्युनिटीने मेती कम्युनिटीच्या या शेड्यूल ट्राईब स्टेटसच्या डिमांडला विरोध केलेला आहे. ओके, सो यातून संघर्ष सुरू झालेला आहे. कॉन्फ्लिक्ट हॅज डीप अँड कॉम्प्लेक्स रूट्स. पण तो संघर्ष काय आत्ताचा नाही, तो बऱ्याच वर्षापासूनचा संघर्ष आहे. बघा, मेते आणि आदिवासी लोकांमधील या संघर्षामागे राजकीय, आर्थिक आणि सांस्कृतिक समस्यांची पाळीमुळे दीर्घ काळापासून रुजलेले आहेत. हे काय आत्ताचं नाही. हा तणाव कोणताही एक वेळचा उद्रेक नसून अनेक दशकांपासून धुमसत असलेल्या समस्यांचा परिणाम आहे. टेन्शन बिटवीन मेती अँड ट्रायबल पीपल्स आर नॉट न्यू. कॉन्फ्लिक्ट इज रूटेड इन long standing political, economic and cultural issues that have defined the region for the decades. आता मग हा संघर्ष कशा पद्धतीने दिसून येतोय? जे आपण बघितलं तिथली लोकसंख्या आणि लोकसंख्येचं असलेलं असमान प्रमाण. ठीक आहे, अ टेल ऑफ टू मणिपूर्स, व्हॅली वर्सेस हिल. त्या ठिकाणी जो संघर्ष आहे तो व्हॅली वर्सेस हिल दिसून येतोय. ठीक आहे, खोरे विरुद्ध डोंगर. बघा, हा मणिपूरचा मॅप आहे. या ठिकाणी मणिपूरची कॅपिटल जी आहे, कोणी सांगू शकेल कोणती कॅपिटल आहे? कॅपिटल ऑफ मणिपूर. ठीक आहे, इम्फाळ. बरोबर आहे. सो इम्फाळच्या आजूबाजूला असणारा जो लँड एरिया आहे तो एकूण मणिपूरच्या प्रदेशाच्या 10%. या 10% मध्ये या ठिकाणी जे दाखवलेलं आहे, मुख्यतः मेती कम्युनिटी त्या ठिकाणी स्थायिक झालेली आहे. मेती कम्युनिटी जी एकूण मणिपूर लोकसंख्येच्या 64% आहे. आणि मणिपूर असेंब्लीमध्ये टोटल 60 सदस्य आहेत, MLAs आहेत. त्यापैकी 40 MLAs हे मेती कम्युनिटीचे असतात, कारण त्या ठिकाणी त्यांची मेजॉरिटी आहे, 64% पॉप्युलेशन आहे. बट ती सगळी पॉप्युलेशन 10% ऑफ मणिपूर एरियामध्ये एकवटली. ओके. त्याच वेळी जे काय ट्रायबल कम्युनिटी आहे ती राहिलेली 35% आहे, ट्रायबल कम्युनिटीज. आणि एकूण 60 पैकी 20 सदस्य असेंब्लीमध्ये या ट्रायबल कम्युनिटीचे असतात. म्हणजेच इतक्या साऱ्या ट्रायबल कम्युनिटीज आहेत, बट त्या ठिकाणी असेंब्लीमध्ये त्यांची मायनॉरिटी आहे. फक्त मेती कम्युनिटीच्या जीवावर तिथलं गव्हर्नमेंट एस्टॅब्लिश होऊ शकतं, कारण त्यांना क्लिअर मेजॉरिटी आहे, 60 पैकी 40. सो प्रत्येक 5 वर्षांनी आपण बघितलं तर मॅक्सिमम वेळी तिथलं गव्हर्नमेंट मेती गव्हर्नमेंटच राहिलेलं आहे. सो ट्रायबल पॉप्युलेशनचं काय म्हणणं आहे की गव्हर्नमेंट तुमचं, ठीक आहे, सगळे मिनिस्टर तुमचे, डेव्हलपमेंटचे फ्रुट्स पण तुम्हालाच मिळालेले आहेत. जो काय मणिपूरमध्ये विकास झालेला आहे थोडाफार, तो फक्त या रिजन मध्ये झालेला आहे, या एरियामध्ये डेव्हलपमेंट नाही. ठीक आहे, आणि तरी सुद्धा तुम्हाला शेड्यूल ट्राईबचा स्टेटस पाहिजे, आणि हे एक रिझन बनलेलं आहे फॉर द कॉन्फ्लिक्ट. सो ही डायग्राम महत्वाची आहे, बघा, आपल्याला ध्यानात ठेवायला सोपी आहे. आपल्या नोट्स मध्ये सुद्धा डायग्राम आहे. देन मैतेई कम्युनिटी, खोऱ्यातील वर्चस्व. की मैतेई हे प्रामुख्याने गैर आदिवासी असून इम्फाळ खोऱ्यामध्ये राहतात. जरी हे क्षेत्र राज्याच्या एकूण भूभागाच्या केवळ 10% असले तरी राज्याच्या राजकारणात आणि अर्थव्यवस्थेत त्यांचेच वर्चस्व अधिक आहे. राजकारणामध्ये सुद्धा आणि अर्थव्यवस्थेत सुद्धा. जे काय तिथे बिझनेसेस आहेत, मॅक्सिमम मेती कम्युनिटीचे आहेत. राज्याचे 60 पैकी 40 आमदार याच भागातून निवडून येतात. आणि आदिवासी जे लोक आहेत ना, डोंगराळ भागाचे संरक्षक. ट्राइब्स, द ऑफिशियली रिकॉग्नाइज्ड ट्राइब्स कॉन्स्टिट्यूटिंग ओव्हर
35% of population. Inhabit hill regions. Vast area makes up to 90% of Manipur geography, but sends only 20 MLA. So त्यांना लो पॉलिटिकल रिप्रेझेंटेशन आहे ट्रायबल कम्युनिटीजना. ओके. राज्याचा 90% भूभाग आहे, त्याच्यावर नियंत्रण असून सुद्धा लोकसंख्येनुसार विधानसभेतील प्रतिनिधित्व मात्र खूप कमी आहे मैतेच्या तुलनेमध्ये. सो डिस्प्रपोर्शनेट पॉलिटिकल रिप्रेझेंटेशन दिसून येतं. मग कोर डिस्प्यूट काय आहे, संघर्षाचं मूळ काय आहे, ते आहे शेड्यूल्ड ट्राईब स्टेटसची मागणी. ओके. सो सध्याच्या संकटाचे मुख्य कारण म्हणजे मैतेई समुदायाने 2012 पासून केलेली अनुसूचित जमाती दर्जा मिळवण्याची मागणी. हा आरक्षणाचा मुद्दाच संघर्षाच्या केंद्रस्थानी दिसून येत आहे आणि हा संघर्षाच्या केंद्रस्थानी. मग मैतेईंची भूमिका काय आहे बघा, की मैतेई समुदाय जो आहे मेजॉरिटी मध्ये तर आहे, अराउंड 65% म्हणू शकतो, तरी सुद्धा ते ST ची मागणी करतात. ठीक आहे. त्यांच्या मते शेड्यूल ट्राईबचा स्टेटस मिळाल्यास त्यांच्या मूळ जमिनीचे, परंपरांचे, संस्कृतीचे, भाषेचे जतन होईल आणि त्यांच्या मते हा दर्जा त्यांच्या अस्तित्वासाठी आवश्यक आहे. त्यांच्या अस्तित्वासाठी ही गोष्ट महत्वाची आहे. Meitei community asserts that receiving ST designation is essential for their survival. They argue it will help in preservation of their native territory, unique customs, and distinct culture and language. ओके. ही मैतेईंची भूमिका आहे. आणखी एक आपण म्हणू शकतो की त्यांची छुपी भूमिका काय आहे बघा. एकतर त्यांची मेजॉरिटी पॉप्युलेशन आहे अराउंड 65% आणि ती फक्त मणिपूरच्या या 10% भागामध्येच एकवटलेली आहे. सो त्यांना एक्सपांड व्हायला स्कोप नाहीये कुठंच, कारण इकडे ट्रायबल कम्युनिटी आहे, इकडे ते सेटलमेंट करू शकत नाही या ट्रायबल एरियामध्ये, त्यांचे जे राईट्स आहेत त्यामुळे. सो त्यामुळे सुद्धा ते शेड्यूल ट्राईबची डिमांड करत आहे, जेणेकरून ते या ट्रायबल एरियामध्ये सेटल होऊ शकतील, त्यांचं एक्सपान्शन करू शकतील. आणि ही त्यांची जी काय एक प्रकारे हिडन इच्छा आहे ती या ट्रायबल कम्युनिटीला सुद्धा माहित आहे. त्यांना तीच भीती आहे की पुढे जाऊन मेती कम्युनिटी आपल्या हे काय जे फॉरेस्ट रिसोर्सेस आहेत ते सुद्धा ऍक्वायर करतील आणि आपल्या लँड मध्ये सुद्धा ते एक्सपान्शन करतील. ठीक आहे. सो आदिवासींचा विरोध, त्यांना काय आहे, हक्क गमावण्याची भीती आहे, फिअर ऑफ डिस्पोजेशन. ठीक आहे. द ट्रायबल ग्रुप्स who inhabit the hills strongly oppose Meitei aspiration for ST classification. They fear that if the politically and economically dominant Meitei community gets ST status, it will severely diminish their own access to reservation benefit. एकतर त्यांचे रिझर्वेशन बेनिफिट्स कमी होतील, म्हणजे त्यांना मेती कम्युनिटी सोबत सुद्धा स्पर्धा करायला लागेल फॉर द एज्युकेशन, फॉर द जॉब. ठीक आहे. देन पॉलिटिकल पॉवर सुद्धा त्यांची कमी होईल आणि क्रुशियली देअर लँड राईट्स, म्हणजे मेती कम्युनिटी हा 10% त्यांचा एरिया सोडून बाकीच्या ट्रायबल लँड मध्ये एन्क्रोचमेंट करते. सो डोंगराळ भागामध्ये राहणारे आदिवासी समुदाय मेतेईंच्या या मागणीला तीव्र विरोध करत आहे. त्यांना भीती वाटते की जर आधीच राजकीय आणि आर्थिक दृष्ट्या प्रबळ असलेल्या मेतेईंना ST दर्जा मिळाला तर आदिवासींची राजकीय सत्ता, आरक्षणाचे लाभ आणि जमिनीचे हक्क कमी होतील किंवा पूर्णपणे हिरावले सुद्धा जातील. कारण असेंब्लीमध्ये मेजॉरिटी कुणाची आहे, मेती कम्युनिटीची. भविष्यात मेती कम्युनिटी त्या प्रकारचं एखादं विधेयक सुद्धा आणू शकते ज्याच्याद्वारे या ट्रायबल कम्युनिटीचे हक्क त्या ठिकाणी कमी होतील. ठीक आहे. सो कन्क्लुजन काय आहे की दिस कॉन्फ्लिक्ट इज नॉट मिअरली अबाउट रिझर्वेशन. ठीक आहे. हा तात्कालिक मुद्दा झाला, शेड्यूल ट्राईब स्टेटसची डिमांड, रिझर्वेशनची. ॲट इट्स हार्ट इट इज डीप अँड एक्झिस्टेन्शियल स्ट्रगल. या कम्युनिटीज
स्वतःच्या एक्झिस्टन्ससाठी लढतायत ओव्हर 3 फंडामेंटल पिलर्स. कोणकोणते? लँड, आयडेंटिटी अँड पॉवर. या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत. त्यांचे जमिनीचे अधिकार, ओळख, वांशिक ओळख आणि पॉवर, सत्ता. सो त्यामुळे हा संघर्ष केवळ आरक्षणापुरता मर्यादित नाही. हा संघर्ष मुळात 3 मूलभूत स्तंभावर आधारलेला आहे: जमीन, ओळख आणि सत्ता. या प्रकारे सुद्धा आपण कन्क्लूड करू शकतो. समजलाय टॉपिक? क्लिअर आहे? यामध्ये कुणाला काही डाऊट्स? येस. ठीक आहे. सर, हा बोला. आता ह्याच अनुषंगाने काही काळापूर्वी ती एक घटना म्हणजे खूप प्रसिद्ध झाली होती. 2 महिलांना असॉल्ट केलं होतं मणिपूर मधल्या ह्याच संघर्षाच्या पार्श्वभूमीवर. बरोबर. तर तो इश्यू नेमका काय होता आणि म्हणजे ह्या संदर्भात थोडं ते एक्सप्लेन करू शकता? तेच होतं की या कम्युनिटीमध्ये जो काही संघर्ष सुरू होता, ठीक आहे, मेथी कम्युनिटीची डिमांड होती शेड्यूल्ड ट्राईबचा स्टेटस, आणि त्याला जो ट्रायबल कम्युनिटीमधून विरोध होता, कुकी आणि नागा. त्यातून हा संघर्ष म्हणजे थांबण्याचं नावच घेत नव्हता. सिक्युरिटी फोर्सेस एका लेवलपर्यंत प्रयत्न करत होते. त्यानंतर हा पुन्हा संघर्ष सुरू होत होता, आणि हा संघर्ष इतका टोकाला गेला की एकमेकांच्या कम्युनिटीमधील ज्या काही वुमेन आहेत त्यांचं सुद्धा ते एक्सप्लॉयटेशन करायला लागले, असॉल्ट किंवा पब्लिकली त्यांना असॉल्ट करून त्यांची रॅली काढली गेली. सो यासारख्या गोष्टी सुद्धा झालेल्या, म्हणजे इतक्या तीव्र प्रमाणात हा म्हणजे हिंसा एक वेळ एका लेवलपर्यंत ठीक आहे, या हिंसेच्या पलीकडच्या गोष्टी होत्या. ओके. सो तेच झालं की इतका त्यांच्यामध्ये एकमेकांच्या बद्दल या कम्युनिटीच्या मध्ये तिरस्कार, वैरभाव निर्माण झालेला आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टी झालेल्या होत्या. मेथी कम्युनिटी मेजॉरिटी, ठीक आहे, आणि त्यांनी काय ट्रायबल कम्युनिटीज मधील ज्या काही महिला होत्या ते असॉल्ट झालेले होते त्या ठिकाणी, आणि त्याचं कारण हेच होतं, आणि तो संघर्ष थांबत नव्हता. आणि बऱ्याच वेळा केंद्र सरकारवर सुद्धा मीडियामधून आरोप झाले की जेवढं हस्तक्षेप केंद्र सरकारने, गव्हर्नमेंटने करायला हवा होता हा संघर्ष किंवा हिंसा थांबवण्यासाठी, तेवढा ते करत नव्हता. कारण त्याला काही पॉलिटिकल अँगल सुद्धा होते. पॉलिटिकल अँगल म्हणजे जी मेथी कम्युनिटी आहे ती म्हणजे आपण रिलीजन वाईज सुद्धा या गोष्टी बघू शकतो. त्यातल्या ज्या ट्रायबल कम्युनिटीज आहेत, कुकी आणि नागा, मेजॉरिटी ख्रिश्चन कम्युनिटीज आहेत, आणि मेथी कम्युनिटी ही मॅक्सिमम हिंदू आणि काही मुस्लिम कम्युनिटी आहे. आणि त्यांचं जे गव्हर्नमेंट होतं मेथी कम्युनिटीचं मणिपूरमधील, ते सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये सध्या असलेल्या जे काही रुलिंग पार्टी आहे त्यांचंच त्या ठिकाणी स्टेट गव्हर्नमेंट होतं. म्हणजे मेथी कम्युनिटीमधील मॅक्सिमम सपोर्ट करणारे ते त्या रुलिंग पार्टीला आहेत. सो त्यामुळे अशी टीका होत होती की सेंट्रल गव्हर्नमेंटनी त्या ठिकाणी पुरेसा हस्तक्षेप केलेला नाही, त्यामुळे हा संघर्ष सुरू होता आणि चालू राहिलेला. ठीक आहे, समजले सगळ्यांना? ओके, ठीक आहे. काही इमेजेस बघूया आपण. हा किती तीव्र प्रमाणात हा व्हायलन्स सुरू होता बघा. ठीक आहे. स्टॉप व्हायलन्स ऑन वुमेन, जे काही एकमेकांच्या कम्युनिटीमधील वुमेन यांच्यावर ते असॉल्ट करत होते, या सगळ्या गोष्टी.
ठीक आहे, बरेच दिवस जवळजवळ वर्षभर या गोष्टी सुरू होत्या. इम्फाळ व्हॅली तिथले जे कम्युनिटीज होत्या, इवन या कम्युनिटीजनी आपले आपले इन्सर्जंट ग्रुप सुद्धा स्थापन केलेले होते. म्हणजे त्यांचा स्टेटवर सुद्धा विश्वास राहिलेला नव्हता की स्टेट आम्हाला प्रोटेक्ट करू शकेल. मग त्यांच्या ज्या सीमा होत्या त्या सीमेवर त्यांचे जे तरुण रायफल आर्म्स घेऊन त्यांच्या रिजनचं रक्षण करायचे. म्हणजे इतक्या मोठ्या प्रमाणात हे ओपनली सुरू होतं बघा. सो गव्हर्नमेंटवर सुद्धा बऱ्याच वेळा टीका झालेली आहे त्या संदर्भात. बऱ्याच लोकांचं स्थलांतर झालं, विस्थापन झालं या व्हायलन्समुळे. या प्रकारे ते कॅम्प्स मध्ये राहत होते बरेच लोक. ठीक आहे. ओके, समजलेत सगळे आजचे टॉपिक्स आपण जे बघितले? कुणालाच काय डाऊट नाही यामध्ये? ओके, सो जे काय क्वेश्चन आपण बघितले PYQ ते लिहून आणा, ग्रुपवर अपलोड करा. ओके, आणि उद्याच्या टॉपिकमध्ये आपण उद्याच्या लेक्चरमध्ये जे काय आपले राहिलेले टॉपिक आहेत जसं की अपस्पा हे महत्वाचं आहे. हा, मणिपूरच्या नोट्स मी लेक्चर झालं की लगेच अपलोड करतो. अपस्पा आणि मिलिटन्सी इन जम्मू काश्मीर हे टॉपिक आपण कम्प्लीट करूया. ठीक आहे, त्यामध्ये आपला एक्स्ट्रीमिझमचा टॉपिक कम्प्लीट होईल. ओके, सो आज आपण या ठिकाणी थांबूयात. ठीक आहे, कुणाला काय डाऊट्स नाहीत ना? थांबलं तर चालेल. ठीक आहे, ओके. थँक्यू व्हेरी मच.